मॅडम. हां, केलं ताईंनी रेकॉर्डिंग. बरं. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आता दुसरी फेरी सुरू करत आहोत. म्हणजे कुंडली दुसरी आहे, पण आता अनेक फेऱ्या त्यातून होतात. तर त्या ह्याच्यामध्ये आज आपण नाडीशास्त्र पण शिकणार आहोत. त्याच्यानंतर जे भाग्यसहम जो आहे त्याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. काही लोकांच्या अडचणी आहेत की भाग्यसहम कसा पाहावा. भाग्यसम आता ह्या कुंडलीमध्ये कुठे दिसला नाही मला, पण तरीसुद्धा भाग्यसम जिथे असेल तिथे भाग्यसमला सुद्धा वेध लागतो. भाग्यसम हा कसा काढला जातो, तर जे आपलं स्पष्ट लग्न असतं ते स्पष्ट लग्न अधिक स्पष्ट चंद्र याची बेरीज करायची आणि जे उत्तर येईल त्याच्यामधून स्पष्ट रवी हा वजा करायचा. त्याला कारण असं आहे की लग्न आणि चंद्र ह्या दोघांचा सहभाग झाल्यानंतर त्याची जी बेरीज येते ती बेरीज त्याच्यातून सूर्य स्पष्ट सूर्य जो आहे तो त्याला वगळायचं म्हणजे मायनस करायचं. कारण का की सूर्य कोणत्याही याच्यामध्ये त्याला भाग्यसहमध्ये हे नाही आहे, म्हणून त्याचं गणित केलं जात नाही, त्याला वजा केलं जातं, असा नियम आहे. आता भाग्यसम जिथे असेल, ज्या सूक्ष्मांशामध्ये असेल त्या सूक्ष्मांशामध्ये त्या राशीमध्ये त्या दिशेला त्या कुठल्या स्थानामध्ये तो असेल त्याप्रमाणे त्याचं फलित जे आहे त्याचा विचार केलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तुम्हाला भाग्यसम हा नेहमी जे काही केंद्र किंवा त्रिकोणात यावा असा नियम आहे. तर भाग्यसम हा कुठे असावा, तर एक तर तो भाग्यात असावा, पहिला भाग असा आहे. नंतर तो दशमात असावा, तर त्या ठिकाणी उद्योगातून भाग्य निर्माण होतं. तो चांगल्या शुभ नक्षत्रात असेल, शुभ सूक्ष्मांशामध्ये असेल तर अतिशय चांगल्या प्रतीचं फळ हा भाग्यसम देतो. त्यानंतर प्रथम स्थानी भाग्यसम असेल तर त्या ठिकाणी तो जो बलवान असतो त्या ठिकाणी जातक हा स्वयं आपलं भाग्य निर्मित करतो, अशा तऱ्हेची त्या ठिकाणी मान्यता आहे. त्यानंतर भाग्यसहम जर समजा केंद्रामध्ये चतुर्थ स्थानात असेल तर जातकाच्या वडिलोपार्जित म्हणजे कौटुंबिक त्या ह्याच्यातून त्याचं भाग्य हे निर्माण होतं, त्याचा त्यांना चांगल्यापैकी लाभ मिळतो आणि त्या ह्याच्यातून त्यांचं जे काही महत्त्व आहे किंवा प्रगती आहे ती आपण चतुर्थ स्थानावरून पाहतो. भाग्यसहम जर पंचम स्थानामध्ये असेल तर त्या ठिकाणी जातकाला संतती झाल्यानंतर जातकाच्या भाग्यामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची कलाटणी निर्माण होते. अशा तऱ्हेचा भाग्यसहमचा नियम जो आहे तो शास्त्रामध्ये सुचवलेला आहे. त्यानंतर भाग्यसम जर षष्ठात असेल तर जातकाच्या जीवनामध्ये भाग्यसम षष्ठात असल्यानंतर जातकाला नोकरीतून भाग्य निर्माण करायला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होते. नियम एवढाच आहे की जो कोणी कुठलाही भाग्यसम कुठल्या राशीत पण तो चांगल्या सूक्ष्मांशामध्ये असावा आणि तो जर चांगल्या सूक्ष्मांशामध्ये असेल तर त्या ठिकाणी जातकाला भाग्यसम हा अतिशय पोषक असतो आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी त्याला फलादेश मिळवून देतो. भाग्यसम जर सप्तम स्थानामध्ये असेल तर जातकाचं भाग्य हे विवाह झाल्यानंतर जातकाच्या नवीन भाग्याला एक सुरुवात होते, अशा तऱ्हेची मान्यता जी आहे ती त्याच्यामध्ये सुचवलेली आहे. त्यानंतर अष्टम स्थानात जर भाग्यसम असेल तरी काही हरकत नाही. यदाकदाचित जे भाग्य आहे ते विवाह झाल्यानंतर त्याच्या पुढची जी काही त्याचा समोरचा परिवार जो असेल म्हणजे पती पत्नीच्या ह्याच्यामध्ये त्याचं माहेर त्याच्यातून भाग्याला आर्थिक चांगल्यापैकी यश मिळतो. भाग्यसम जर लाभस्थानात असेल तर त्या ठिकाणामध्ये जातकाला त्या भाग्यसमामुळे अतिशय चांग्या प्रमाणामध्ये लाभ तयार होतात मिळतात आणि तो त्याच्यातून अतिशय चांगल्यापैकी जीवन आपल्या त्या ठिकाणी व्यवस्थित आजमावतो. त्यानंतर भाग्यसम जर 12व्या स्थानात असेल तर त्या ठिकाणी जातक हा परदेशामध्ये किंवा परगावी जाऊन आपल्या भाग्याची निर्मिती करण्याची शक्यता असू शकते, असा फलादेश सांगितलेला आहे. भाग्यसम जर धनस्थानामध्ये असेल तर निश्चितच जातकाला स्वतःचं भाग्य स्वतः निर्माण करायला संधी मिळते आणि त्यातून त्याचं जे मारकस्थान आहे म्हणजे जोडीदार आहे तो मारकस्थान आहे तर त्याच्यातून सुद्धा भाग्यसमाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि कौटुंबिकसुद्धा काही वारसा हक्क वगैरे जो असतो त्याच्यातून त्याला संपत्ती धन प्राप्त होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. भाग्यसम जर पराक्रम स्थानामध्ये असेल तर भाग्याला मदत करणारी भावंड जी असतात ती जातकाला अप्रोच करून
चांगल्यापैकी त्याला मदतगार म्हणून ठरली जातात. अशा तऱ्हेने हे 12 स्थानं जी आहेत त्याच्यामध्ये नियम, जी रास असेल ती, 2 सूक्ष्मांश असेल तो सूक्ष्मांशाला इथे अतिशय महत्त्व आहे. आणि हे जे सूक्ष्मांश आहेत सर्वतोभद्र चक्राचे, हे कुठल्याही शास्त्रामध्ये दिलेले आहेत, फक्त ते सर्वतोभद्र चक्रानुसार आहेत. काही लोकांनी त्याच्यामध्ये बदल केले आहेत पण ते मान्य नाहीत. म्हणून जे काही नियम सर्वतोभद्र चक्राचे आणि जे सूक्ष्मांश आहेत ते सूक्ष्मांश हे त्याची निर्मिती इथूनच झालेली आहे सर्वतोभद्र चक्रानुसार. बरं, आता प्रतिप्रश्न कोणाचा आहे का काही? बोला. उल्हास बापट सर, तुमचा डाऊट क्लिअर झाला का? हो, छान समजलं, एकदम छान समजलं. ओके, छान समजलं, काही प्रश्न नाही. थँक्यू. आणि सरांचं ते शिकवणं असताना ते इतकं छान मुद्दे सुद्धा आहे ना की शंका राहतच नाही. आणि त्यांनी तो बरोबर पहिले विषय घेतला आणि आम्ही एक जसं काम घेऊन ऐकत असतो की काय सांगायचं. छान. धन्यवाद सर, धन्यवाद. आता शाहसाहेब, मी तुम्हाला विनंती करतो की कुंडली तुम्ही तुमच्या हातामध्ये उघडा आणि त्याच्यावरती आपल्याला आज त्या ठिकाणी नाडीचं स्पष्टीकरण करायचं आहे. तर नाडी ही जे ग्रह जिथे बसलेले आहेत तर त्याला गुजरातीमध्ये नाड्यांश म्हटलेलं आहे. नाडी अशी अवस्था आहे, व्यवस्था आहे की त्या ठिकाणी कुठलाही ग्रह ज्या नाडीतून भ्रमण करत असेल किंवा विराजमान असेल तर त्या ठिकाणी त्या नाडीचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतो. आणि जास्ती करून नाडीचा जो फलादेश आहे तो गोचरीने ग्रह ज्या वेळेला वेध घेतो त्यावेळेला त्या कुठल्या नाडीतून तो वेधकर्ता ग्रह असेल त्याचा विचार केलेला आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी नाडीचा जो काही भाग आहे तो वेधकर्ता ग्रह हा कुठल्या नाडीतून भ्रमण करीत असेल तर त्यावेळेला त्यातून त्याला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. ती जर नाडी चांगली असेल, जर कष्टमय असेल, जसं दहन नाडी आहे, चंड नाडी आहे, तर त्या ठिकाणी जातकाला वेधकर्ता ग्रह हा निश्चितच त्रासदायक ठरणारा असतो. मग वेधकर्ता जर समजा गुरुसारखा ग्रह असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी जातकाला एक वेगळ्या प्रकारचं फलित मिळतं आणि त्यातून कष्टमय फलित मिळतं असं अशा तऱ्हेने सांगितलेलं आहे. पण नाडी कुंडलीमध्ये मूळची बैठक ग्रह कसा आहे, आता ह्या 7 नाड्या भिन्न भिन्न त्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याची समाप्ती अमृत नाडीमध्ये आहे, त्यानंतर पुन्हा आरंभ अमृत नाडीचाच आहे, त्यानंतर समाप्ती दहन नाडीची आहे, परत दहन नाडीचा आरंभ आहे, त्याच्यानंतर चंडनाडी आहे. तर त्या ह्याच्यातून तिथे आपण जर बघितलं तर चंडनाडीतून समाप्ती जी शेवटी आहे तर ती अमृत नाडीतली आणि परत आरंभ धनिष्ठा नक्षत्राचा हा अमृत नाडीतूनच होतो. म्हणजे अशा तऱ्हेने त्याची जी सिक्वेन्स आहे ती प्रत्येक नक्षत्राला अशा प्रकारे सांगितलेली आहे. तर त्यामध्ये ग्रह असेल तर तो त्या पहिला आपल्याला फलादेश असा द्यायचा की त्या नाडीमध्ये ग्रह असल्यामुळे जातकाला असा हा ग्रह फक्त नाडीवरून जर भविष्य सांगण्याची इच्छा असेल तर हा ग्रह तुम्हाला फलित देतेवेळी त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा यश मिळू शकतं. वातनाडी म्हणजे तुमची कामं जी आहेत ती पूर्णपणे झटपट होण्यासारखी आहेत. दहन आणि चंडनाडीमध्ये जातकाला निश्चितच मानसिक त्रास तयार होतो. त्याच्यानंतर जी नीरनाडी आहे तर सहजपणे चालता बोलता तिथे यश मिळतं. आणि त्या ठिकाणी जर जेव्हा आपण जलनाडीचा विचार करतो त्यावेळेला ते साठवलेलं पाणी आहे. तर जल म्हणजे पाणी आणि नीर म्हणजे पण पाणी, पण जे तलावातलं पाणी असतं तर जो साठा असेल त्या साठ्याच्या अंतर्गतच त्याला त्या ठिकाणी यश मिळतं. अमृत नाडीचा तर काही प्रश्न नाही आहे. अमृत नाडी जी आहे ती त्या जातकाला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देते. मग आता ह्या सगळ्या ज्या हे आहेत, वातनाडी आहे, चंडनाडी आहे, दहन नाडी आहे, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो नीरनाडी आहे, त्याच्यानंतर जलनाडी आहे. तर अशा तऱ्हेच्या ह्या 7 नाड्या आहेत. त्या 7 नाड्यांना वेगवेगळा प्रतिसाद आहे. आता इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का? जर काही बाकी राहिलं असेल तर अवश्य विचारा, मी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करून देईन तुम्हाला. तर तुम्ही एवढ्या सुलभ भाषेत सांगितलं की मला नाही वाटत कोणाला डाऊट असेल असं. मला आहे आहे, हा ठीक आहे, विचारा. सॉरी सर, जो ग्रह
मूड कण कुंडली के अंदर जिस नाड़ी के अंदर बैठा हुआ है, हाँ उसका फलित उस नाड़ी के हिसाब से होता है कि ओनली ट्रांजिट गोचर के अंदर वो जब वो वेद नहीं, करेगा? दोनों भी। वेद कर्ता ग्रह का कौन से नाड़ी से वेद ले रहा है ये भी है, और दूसरी बात कि जो ओरिजिनल ग्रह जो है वो नाड़ी के हिसाब से बैठा हुआ है, तो जैसे हम तारा चक्र पढ़ते हैं उसी तरह जी। नाड़ी का भी फलादेश हमको जहाँ पर बैठक ओरिजिनल कुंडली में है उसी तरह से नाड़ी का फलादेश देना, ऐसा इसके अंदर सोचा हुआ है, कहा गया है। जैसे जैसे फॉर एग्जाम्पल शनि, ये पति जो कुंडली हम अभी स्टडी कर रहे हैं उस कुंडली के अंदर अमृत नाड़ी। हमने कल देखा कि भरणी भरणी नक्षत्र में है, नपुंसकांश में है, चंड नाड़ी में है ना? तो हाँ ये इसका स्वभाव परमानेंट चंड नाड़ी जैसा रहेगा हाँ कि यस, उसको हमेशा जो भी फलित रहेगा। अगर समझो कि एक व्यक्ति अपने पास आता है तो नाड़ी के ऊपर ही अगर आप उसको फलादेश देते हैं तो उस समय में आपको ऐसा कहना चाहिए की हे जे तुम्हाला त्रास होत आहेत तर ते कशामुळे होत आहेत, कारण तुमचा मूळचा शनी सप्तमाधिपती आणि षष्ठाधिपती आहे आणि तो भरणी नक्षत्रात आहे, पण तो नाडी चुकीची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नाडीचा भोग जो आहे। पण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये सोय अशी आहे की फक्त नाडीवरून जर भविष्य तुम्हाला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचा मूळचा ग्रह जर तिथे आहे, यदा कदाचित समजा ट्रान्झिट्समध्ये सुद्धा जर सप्तमाधिपती किंवा षष्ठाधिपती हा जर चंद्रनाडीतून भ्रमण करीत असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी चंद्रनाडीचा फक्त विचार करून नक्षत्र आणि नाडी त्याच्याबद्दलचा फलादेश देण्याची याच्यामध्ये क्रिया आहे, सोय आहे। बरोबर, मतलब ये सेम तारा चक्र जैसा इसका रेफरेंस लेना है। दूसरी बात ऐसी है कि यहाँ पर जसं की आपण बघितलं तर गोचरीचा ग्रह हा वेद करता जर असेल, प्रत्येक ग्रह हा प्रत्येक नाडीतून वेद घेईलच असा नियम नाही, पण वेद करता ग्रह आणि वेद देणारा ग्रह जो आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्थानिक बसलेला ग्रह हा कुठल्याही नाडीमध्ये असेल तर आपण जे प्राथमिक जी चर्चा केली त्याप्रमाणे त्याचं फलित द्यायचं। पण वेद करता ग्रह जर समजा एखाद्या शुभग्रहाला वेध घेतोय किंवा पापग्रहाला वेध घेतोय तर तिथून दहन नाडी आहे, चंद्र नाडी आहे, तर त्या नाडीचं विश्लेषण करून तो प्रकार जो असतो त्याला अनुसरून त्या वेदाचं वर्णन करून त्या जातकाच्या जीवनामध्ये तशा तऱ्हेचा फलादेश मिळेल। उदाहरणार्थ दहन नाडीतून जर फलादेश वेध घेत असेल तर त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, मंगळ शनी राहू केतू हे 4 ग्रह जर समजा दहन नाडीतून वेध घेत असतील तर अकराळ विक्राळ त्याची परिस्थिती तयार होते आणि त्याच्यातून त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये, कारण का की मंगळाचे वेध जरी 3-4 दिवसाचे असले तर राहूचा वेध जो आहे तो 20-22 दिवसाचा आहे, तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला बऱ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि तिथे निर्णय लागत नाही, कारण त्याला चुकीच्या नाडीतून वेदकर्ता ग्रह हा वेध घेत असल्यामुळे। कळलं? बोला। आता भाग असा आहे की नाडीचा जो फलादेश आहे तो संक्षिप्तपणे कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेला नाही, कळलं का? संक्षिप्तमध्ये दिलेलं नाही। तुम्ही हिंदी वाचा, इंग्लिश वाचा किंवा आणखी गुजरातीमध्ये पण जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं नाही। संस्कृतमध्ये फक्त जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये नाडीचा उल्लेख हा अशा तऱ्हेने मी आता जो तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे केलेला आहे। बोला। थँक्यू सर। थँक्यू। तिथे नाडीबद्दलची जी शंका आहे तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नाडीच्याबद्दल कसं बोलायचं, तर नाडी कुंडली ही सेपरेट एक पार्ट आहे आणि त्याच्यातून केव्हा वेध घेता वेळी तो कुठल्या नाडीतून वेध घेत असेल, कुठलं नक्षत्र असेल त्याला अनुसरून तुम्हाला वेदकर्ता ग्रह फलित देईल। किंवा जर समजा एखाद्या वेळेला आपल्याला वेदाची भाषा करायचीच नाही आहे पण जेव्हा जातक आपल्याकडे ज्योतिष पाहायला आलेलं आहे त्यावेळेला फक्त नाडीवरून जर भविष्य सांगायचं असेल तेव्हा गोचरीचा आणि मूळच्या ग्रहाचा आधार घेऊन तुम्हाला नाडीवरती चर्चा करायला हरकत नाही।
आता शहासाहेब, तुम्ही तर अनेक पुस्तकं गुजराती पण वाचलेली आहे, त्याच्यामध्ये तुमचा अनुभव काय आहे तो जरा सांगा. सर अजून मी प्रॅक्टिस मध्ये याला घेतलेलं नाहीये, म्हणजे नाही नाही, पण तुमच्याकडे जे पुस्तक रेफरन्स. आहे, हो, तुमच्या देसाई साहेबांचं देसाई जे साहेबांचं पुस्तक आहे, पुस्तक आहे. हो, मग त्या ह्याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलर काय लिहिलेलं आहे? त्यांनी जे लिहिलं तुम्ही तेच. सांगितलं तेच म्हणलंय सर. हा, असंच पण आहे. त्यांनी काय एवढं स्पष्टीकरण केलेलं नाहीये की जो ग्रह मुळात बसलेला आहे त्याचा फलित कसं द्यायचं ते त्यांनी स्पष्टीकरण केलेलं नाहीये. त्यांनी गोचरावर जास्त फोकस केलेला आहे. Yes. बरोबर. पण इथे पर्याय तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा आहे. बरोबर. पण त्याला आपण किती वेटेज द्यायचं, समजे 100% वेटेज सगळ्या आपण. ठिकाणी आहे. तुम्ही कुठली पत्रिका पाहणार आहात, तुमच्या कॅल्क्युलेशन मधून एखादी गोष्ट जेव्हा तयार होते तर त्या जातकाला तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्याकडे मटेरियल काय आहे. उदाहरणार्थ समजा आत्ता शनी महाराज जे आहेत ते गोचरीने कुठून चाललेले आहेत, तर त्यावेळेला ते मीन राशीमध्ये आहेत. मग त्यावेळेला ते कुठल्या नाडीतून आहेत, तर गोचरीचा फलादेश देतेवेळी ते कुठल्या ग्रहाला वेध घेत आहेत त्याला अनुसरून जो ग्रह त्या नाडीमध्ये आलेला आहे मूळचा, तर ती त्या ठिकाणी सुद्धा जर समजा अमृत नाडीमध्ये एखादा ग्रह असेल तर तो सेफ असेल. गॉट इट? येस सर. हा, आणि जर समजा तिथे तो सेफ नसेल तर अशा वेळेला तुम्ही जर नाडी चेक केली तर आपण थोडासा असा विचार आपण करू की धनिष्ठा नक्षत्राची नाडी अमृत आहे, बरोबर आहे, आणि राईट. त्याचा वेध जो आहे तो अमृत नाडीलाच लागेल का? बघा, डावा वेध, राईट. बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे सर. अमृत नाडीतून घेतलेला वेध जर अमृत नाडीला लागत असेल तर फलादेश सिमिलर आहे. बरोबर. मग अमृतच्या अगोदरची नाडी जी आहे ती जलनाडी का नीर जलनाडी. नाडी आहे? हा, मग त्याच्या अगोदरची पूर्व भाद्रपदा नक्षत्राची नाडी नीर आहे, नीर आहे, सौम्य आहे त्याच्या अगोदर मग. सौम्य आहे. मग आता सौम्यमध्ये स्मूथ आहे, पण शेवटी वेधकर्ता ग्रह ज्या नाडीतून वेध घेतोय तर समोरचा ग्रह सुद्धा त्या ठिकाणी त्याच नाडीमध्ये असण्याची बहुतांश शक्यता आहे. जसं आता विशाखा नक्षत्र बघा तुम्ही, तर विशाखा नक्षत्राची नाडी कुठली येते, तर त्या ठिकाणी जी नाडी येते चंडनाडी. हा, मग तो अमृत नाडीतला ग्रह सन्मुख वेध घेणार असेल तर तो अमृतमधून वेध घेतोय, पण तो वेध करता ग्रह अमृतमधून आहे आणि वेधा घेणारा ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी चंद्रनाडीत आहे. मग चंद्रनाडीतला ग्रह असेल तर गुरुचं नक्षत्र जरी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी दक्षिण नैऋत्य दिशा आहे, तर त्या ठिकाणी त्याला त्रास हा मुळातच होत असेल. तर अमृतमधून जर वेध घेत असेल जातकाला तर त्या ठिकाणी तो वेध मधुर असेल पण कष्टदायक असेल. कळलं? मधुर आणि कष्टदायक. हा, मधुर म्हणजे असं आहे की न बोलता एखाद्या व्यक्तीला पदगत होणे. बरोबर. एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती समजा काही अडचणीत येते तर त्याला तो लोभामध्ये अडकतो आणि तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फसला जातो. म्हणून अमृतवाणीतून जेव्हा एखादा ग्रह वेध घेत असेल तर त्यावेळेला समोरचा ग्रह जर चंद्रनाडीमध्ये असेल तर निश्चितच त्या चंद्रनाडीतल्या ग्रहाला फलित भोगावं लागेल. आणि जो वेधकर्ता ग्रह आहे तो शत्रुग्रह आहे का मित्रग्रह आहे त्याच्यावरती वेधकर्ता ग्रहाचं फलित अवलंबून आहे. व्हेरी गुड सर, खूप प्रॉपरली समजलं सर. येस सर. सर चौगुले बोलतोय. आणि बोला. चंडनाडी उग्र तत्वाची असून आवाज घुमतोय का हो, सर? नाही नाही, काय आवाज वगैरे नाही, व्यवस्थित आहे, बोला. मला डबल ऐकू येते म्हणून. उग्र तत्वाची आहे चंद्रनाडी, त्यातून एखादा ग्रह वेध घेतो आणि पापग्रहाने पापग्रहाचा जर वेध घेतला तर त्याचे परिणाम इन्स्टंट येतात ना त्या व्यक्तीवर. नाही, आता मला सांगा की कुठला ग्रह कोणाला वेध घेणार आहे, डिपेंड अपॉन द प्लॅनेट. ओके, पापग्रह म्हणजे आपण रवी, मंगळ, शनी, राहू. नाही, रवी एवढा पापग्रह नाही आहे, पण मंगळ, शनी, राहू, केतू हे जे ग्रह आहेत हे कोणाला वेध घेणार आहेत किंवा त्यांना कोण वेध घेणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. चंद्रासारखा ग्रह हा सतत 27 दिवस इकडून तिकडे फिरत असतो, त्यावेळेला तो प्रत्येक वेळेला नवग्रहांना वेध घेणार हे नक्की आहे. पण तो वेध घेताना 6 तासासाठी त्याचा परमिटेड आहे. तर त्यावेळेला जर त्याने वेध जर राहूला घेतला तर चंद्र स्वतः अडचणीत येणारा ग्रह आहे.
म्हणजे हा जर समजा तुम्हाला हल्ला करायचा असेल तर तुम्ही कोणाशी भांडता आहात असा भाग आहे. मग बरोबर. त्यावरून तो समोर वेदकर्ता ग्रह जो आहे तो जर पुअर प्लॅनेट असेल किंवा सभ्य ग्रह हा असेल तर त्या ठिकाणी पापग्रहाला वेध घेऊन त्याला आणखी हानीच होणार आहे, त्याला लाभ मिळणार नाही किंवा त्याच्या नाही. जीवनामध्ये हा मानसिक बदल होईल किंवा त्या ह्याच्यामध्ये तो राशीचा स्वामी जिथून असेल तर त्या राशीच्या स्वामीचं म्हणजे राशीला फलित मिळेल. ओके. थँक्यू सर. बोला. सर समजा आता सध्या गोचरमध्ये शनी रेवती प्रथम पदात उत्पन्नाच मधून दहन नाडीमधून वेध घेत आहे बरोबर. आणि तो वेध जातो आहे शुक्रावर. हो, शुक्रावर जातो आणि शुक्र नीर नाडीमध्ये बसलेला आहे. बरोबर. म्हणजे शनी आता क्रूर ग्रह आहे आणि शुक्र सौम्य ग्रह आहे. शुक्र तेवढा क्रूर नाहीये आणि बरोबर. शुक्राचा जे सूक्ष्मांश आहे ते शुभांश आहे. ओके फाईन. आता शुभांशाचा जो फलित आहे ना मी सांगतो की जे सगळे काही सूक्ष्मांश आहेत बरे वाईट जे असतील ते त्याप्रमाणे त्याला त्या ठिकाणी संघर्ष देणार किंवा लाभ पण देणार. पण वेदकर्ता ग्रह ह्याला फार महत्त्व आहे की तो जर समजा धनुनवमाशातून वेध घेत असेल, कारण भरणी नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे ते धनुनवमाश आहे, कळलं का? राईट सर, राईट. आणि त्याच्यानंतर आता धनुनवमाश पार करणार पण नाही शनी महाराज आणि ते रेट्रोगेट होणार, हा नियम आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. काय समजलं? आता तो जर वेध घेत असेल नीरनाडीच्या संदर्भातील त्या ग्रहाला दहन मधून नीडला हा शुक्र जरी त्याचा मित्र असला तर शुक्र हा नीरनाडीमध्ये कोणत्या स्थानामध्ये आहे? चतुर्थ स्थानात आहे, म्हणजे वृश्चिक राशीत आहे. नाही सर, सिंह राशीमध्ये नाही, सिंह मध्ये नाहीये, ते कन्येत आहे सर, कन्येमध्ये द्वितीय स्थानमध्ये, धनस्थान. म्हणजे धनस्थानामध्ये. मग आता धनस्थानामध्ये कन्या राशी जी आहे ती पूर्णपणे दक्षिणेला आहे, तर भरणी नक्षत्रातला जो ग्रह आहे तो त्या ठिकाणी कसा वेध घेईल? सन्मुख वेध येणार ना सर? सन्मुख येईल. मग तेच नाही, रेवतीमधून रेवतीमधून सन्मुख वेध जो आहे तो मघा नक्षत्राला जाईल. रेवतीमधून सन्मुख वेध आहे सर. शुक्र जे बसला आहे उत्तरा फाल्गुनी चतुर्थ पदात. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जे आहे ते सिंह राशीतलंच आहे, पण वरून तिसरं नक्षत्र आहे. तर त्या ठिकाणी शनी जर वेध घेत असेल जर त्या ठिकाणी ईशान्य दिशेतून तर त्याचा वेध जो आहे तो दक्षिण नैऋत्यला येईल, उजवा वेध. नाही, सन्मुख वेधचा बद्दल बोलतोय आपण सर. सन्मुख मघा नक्षत्रालाच येईल. भरणीच्या समोरचं जे नक्षत्र आहे ते मघा आहे. शेवटला नॉर्थ पोलला तुम्ही गेलात तर तिथे भरणी नक्षत्र लागतं की नाही? बरोबर. मग मीन राशी जी आहे तर त्याच्या खाली बघा पहिला त्या ठिकाणी अश्विनी भरणी नाही का? बरोबर. अश्विनी त्याच्या अगोदर रेवती येईल. रेवती शेवटचं नक्षत्र आहे. हा, मग रेवती आली तर सन्मुख आहे उत्तराला लागेल. हा, ते उत्तर फाल्गुनीच्या चतुर्थ पदात मीन नवमांशात शुभांश मध्ये मग तो शुक्र प्रथम बसलेला आहे. हा, मग शुभांशामध्ये जो आहे तो मीन नवमाशी आहे. त्या बरोबर, ठिकाणी मीन नवमाशी राशी आहे. बदल होतो आणि ती कन्या राशी होते. अशा वेळेला त्या ठिकाणी धनुराशीचा वेध जो आहे तो मीन नवमाशाला लागतो, सन्मुख, कळलं? आणि खालच्या बाजूला जे नक्षत्र येईल ते मूळ नक्षत्र असेल. बघा शनीचा जो खालचा वेध गेलेला आहे तो मूळ नक्षत्राला असेल. सन्मुख, हा आता आपण सन्मुख बद्दल बोलूया. आता बरोबर, इथे शुक्राला वेध लागलेला आहे असं आपण समजू आणि प्रॅक्टिकल आहे, नो डाऊट. आता हा वेध जो आहे शनीच्या गतीवरती तुम्हाला त्याचं फलित द्यायचं आहे, तर साधारणतः तो वेध ॲव्हरेज 110 दिवस असतो. 10 दिवस असणार. पण 110 दिवस काय हा ग्रह वेध घेणार नाही, कारण का की आता त्याची गती जी आहे ती अतिचारामध्ये आहे आणि तो आता वक्री होण्याच्या मार्गावरती आहे. मग अशा वेळेला समजा त्याने 90 दिवस वेध घेतला, 80 दिवस घेतला, तरीसुद्धा शनी हा त्याचा मित्र असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी शुक्राने जे जीवनामध्ये जे काही भोग घेतलेले आहेत त्याचा आता राऊंड कंप्लीट झालेला आहे. यदा कदाचित त्याने शुक्राला वेध घेतल्यानंतर
स्त्री जातकाला काही ना काहीतरी घटना होऊ शकते. दुसरा भाग असा आहे की जो पराक्रमेश आहे तो शुक्र आहे, दशमेश आहे तो सुद्धा शुक्र आहे, आणि त्याचं जे काही बैठक जी आहे ती बैठक तुम्हाला उत्तरा जे चतुर्थ चरण जे आहे ना, तुम्ही म्हणताय मीन नवमांश येस जो सर, आहे येस सर. तो त्या ठिकाणी कन्या राशीशी संबंधित आहे. कारण का की मकर राशीला आरंभ होतो कन्या राशीचा. बरोबर आहे. मग कन्या राशी जी आहे ती धनस्थानामध्ये आहे येस सर. आणि तिथे शुक्र आहे. कळलं? मग धनराशीमध्ये असल्यामुळे धनाला ते म्हणजे कुटुंबाला पण शुभांश मध्ये बसलेला आहे ते. नाही, तो त्याने पहिलं फळ दिलेलं आहे. ऐका, बरोबर. ओके. जेव्हा इथे तुम्ही हा डिसएडव्हान्टेज घेता एखाद्या गोष्टीचा, धनस्थानामध्ये शुक्र चांगला असं म्हटलं जातं, त्याने त्याचं फलित घेतलं, जरी तो नीचेचा असला तरी त्याने ते फलित दिलेलं आहे. पण आता त्या ठिकाणी बॅड टाइम येण्याची शक्यता आहे. कारण का शनी तिथे वेध घेणार आहे. वेधकर्ता ग्रह कोण आहे? तर शनी आहे. बरोबर. शनी आहे. मग आता ते कर वसुली आहे. ओके, समजलं सर. शुक्राने जे एन्जॉय केलेलं आहे, तर त्यावेळेला त्या ठिकाणी शुक्राने कुठले कुठले लाभ घेतले आहेत? तर दशम स्थानाचे लाभ घेतलेले आहेत, पराक्रम स्थानाचे लाभ घेतलेले आहेत, अधिक त्याने त्या ठिकाणी कुटुंबातील पण लाभ घेतलेले आहेत, आणि स्पीच जे आहे त्याचं ते अतिशय चांगलं असण्याची शक्यता आहे. दात अतिशय शुभ्र असतील, त्याच्यामध्ये लाफिंग चेहरा असेल, अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या असतील. तर आता शनीने तिथे रुकावट केली, एक खेद आहे. कळलं सर. म्हणजे वेद कर्ता ग्रह कुठे बसलाय ते आता सध्या जास्त इम्पॉर्टंट आहे नाडीमध्ये. येस. आणि त्या ठिकाणी आता जसं की धनस्थानामध्ये तो बसलेला आहे, तो मीन नवमाशामध्ये आहे. आता मीन नवमाश जो आहे तर कन्या राशीचा आरंभ मकर नवमाशातून होतो. त्याचं तिसरं चरण हे मीन नवमाशही आहे, आणि ते Right, शुभ sir. आहे. आणि शोभनांश म्हणजे काय की एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती लाईमलाईटमध्ये येणं, त्याला शोभनांश म्हटलेलं आहे. शोभनांशाचा मूळ अर्थ काय आहे? तर एखादी गोष्ट लाईमलाईटमध्ये येणे. आणि वेद कर्ता ग्रह आता शनी simple जे आहे म्हणजे- ते उत्पन्नांश मध्ये आहे सर. हा, तो कुठे असो, त्याचा काही त्याचा काही संबंध फरक नाही. पडत तो तिथे ओके. उत्पन्न देईल नाही देईल, पण आज जे बाल जन्माला येईल त्याचा उत्पन्नांश असेल. बरोबर. पण हे बाल जन्माला आलेलं आहे 99 मध्ये, तर त्याचा उत्पन्नांशीशी संबंध नाही. आता जर यदा कदाचित शनी ओव्हरलॅपिंग करणार नाही, तर त्या ठिकाणी तो करणार नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ओव्हरलॅपिंग करताना सुद्धा फलित तुम्हाला सर्वतोपरी चक्रामध्ये अकॉर्डिंग टू सूक्ष्मांश तुम्हाला डिलिव्हर केलं पाहिजे. अकॉर्डिंग टू सूक्ष्मांश. जर समजा त्या ठिकाणी पापांशामधून ओव्हरलॅपिंग होत असेल तरी सुद्धा तो ग्रह तिथे वेध घेत नसेल, वेध करता नसेल आणि ओव्हरलॅपिंग असेल, तर तुम्हाला अचूक कळलं पाहिजे की एखाद्यामध्ये शोभनांशामध्ये बसलेल्या ग्रहावरून एखादा ग्रह चाललाय आणि तो पापग्रह आहे, तर शोभनांशामध्ये बसलेल्या व्यक्तीला तिथे आकुंचितपणा तयार होतो. म्हणजे त्याला डिप्रेशन येतं, नर्वसनेस येतो, त्याचं काम होत नाही. तो सुद्धा फलादेश जो आहे तो तुम्ही सर्वतोपरी माध्यमातून करू शकता. बरोबर सर. म्हणजे आता कसं आहे, प्रश्न जे आहेत ना ते तुम्ही प्रॉपर आपली लेवल चाललेली आहे, स्टेप बाय स्टेप. कळलं? नीट कळलंय सर. थँक्यू. आता तुम्हाला सांगतो की त्यामध्ये आपण गेल्या वेळेला बोललो होतो की अभिजित नक्षत्राचा जो वेध आहे तो पूर्वा फाल्गुनीमध्ये लागतो. आता इथे हा जो शुक्र आहे तो शुक्र उत्तरामध्ये आहे, तर त्याचा जो वेध आहे तो उत्तराकडेच गेला असेल. बघा तुम्ही, उत्तराषाढाकडे गेलाय का? खाली पश्चिमेला, श्रवणच्या अगोदर, अभिजितच्या तिकडे गेलाय ना. डावा वेध त्याचा तिथे गेलेला आहे. आणि उजवा वेध जो आहे तो त्या ठिकाणी आदराला आलाय का मृगशीर्षला आलाय? बघा,
मृगशीर्षला आलाय. पुनर्वसूल आला ना. नाही नाही, कुठे आलाय तो? म्हणजे त्या ठिकाणी मॅडम की असा मृगशीर्षला आलाय का पुनर्वसूल आलाय? पुनर्वसूल आलाय. हा, तुला पुनर्वसूल आलाय. पुनर्वसूल आलाय. मग खाली जो गेलाय तो उत्तराषाढाला गेलाय ना, पश्चिमेला. उत्तराषाढाला. मग अशा तऱ्हेने तुम्हाला समोर भूमिका ठेवणं गरजेचं आहे. आणि सर आता तुम्ही जे म्हटलात की शनी आता त्याचा राऊंड कम्प्लीट करतोय, म्हणजे तो रेवती इज लास्ट त्याची साईन आहे की 12व्या राशीत आहे आणि त्याची ती 30 वर्ष आता कम्प्लीट. म्हणजे शुक्राने आतापर्यंत जे वर्ष त्याची होती ती एन्जॉय केली आणि आता शनीची जी लास्ट स्टेज आहे तेव्हा तो वेध देणार आहे शुक्राला, तर तिथे प्रॉब्लेम होईल असं त्याचा मिनिंग. आता हा फक्त सन्मुख वेधाबद्दल आपण भाग करतो, बरोबर आहे मॅडम. हो पण बरोबर. आता जर समजा त्या जन्माच्या वेळेला पुनर्वसू नक्षत्रातून जर समजा शनी महाराज गेले असतील तेव्हा सुद्धा शुक्राला वेध घेतला असेल. त्याच्यानंतर उत्तराषाढामधून पण 4 वर्षापूर्वी गेले असतील तर त्यावेळेला सुद्धा वेध घेतलेला आहे. हा म्हणजे डावा उजवा दे वेध घेतलेले आहेत, येस फक्त सन्मुख आत्ता रेवती मधून येस. जातोय. आणि सन्मुख वेध जो हा आहे तो समोरासमोर लागतो, म्हणून त्याचं जे काही हे आहे. आता कसं आहे, ऑप्शन तुम्हाला सांगतो. सन्मुख वेध जो आहे त्याचं एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतं. बरं, त्याच्यामध्ये असं आहे की ग्रह वक्री आहे का, तर अशा वेळेला तो त्या ठिकाणी वेध घेणार नाही. नाही हा, बरोबर. वक्री राईट वेध घेतो. हा, हा, तो उजवा वेध घेणार. उजवा वेध घेणार. हा बरं, मग ही सगळी जी कंडिशन जी आहे ती वर्तमान स्थिती तुम्हाला पाहता आली पाहिजे ट्रान्झिस्टमध्ये. हा बरोबर. म्हणजे शनी वक्री आहे का मार्गी आहे का ते सगळं बघूनच वेध कसा जाईल हे पाहिलं पाहिजे. येस. ओके. बरं, दुसरा भाग असा आहे मॅडम की एखादा ग्रह जन्मताच जर वक्री असेल तर वक्री असताना तो ज्या सूक्ष्मांशामध्ये असेल यदा कदाचित तिथे फलादेश जो आहे तो तुम्हाला मनाप्रमाणे मिळणार नाही. कारण कधी कधी शनी महाराज किंवा इत्यादी जे ग्रह आहे, फक्त कधी किंवा गुरु हे मागे जाताना 3-4 नवमास मागे जातात, कळलं का. तर त्या केस मध्ये आधीचे नवमांश जे असतील त्याचं फलित पण चेक करायचं का, की तसं त्या माणसाला मिळालं काय रिझल्ट येस. वक्री केस मध्ये, वक्री हो ग्रहाचे. हो हो. आता इथे कसं आहे बघा, सूर्य हा कोणत्या राशीमध्ये उपस्थित आहे आपण जर पाहिलं, मूळचा सूर्य मिथुन राशीमध्ये आहे का कोणत्या राशीत आहे? तूळ मध्ये आहे सर. तूळ राशीमध्ये आहे. मग तूळ राशीमध्ये सूर्य आहे तर त्याच्या तिथे समोर कुठला ग्रह आहे का, तर शनी आणि गुरु आहे. हे दोन्ही वक्री आहेत आणि ते अतिवक्री आहेत मूळ कुंडलीत. शनी ते कसं कॅल्क्युलेट करायचं सर? हा, ते कॅल्क्युलेशन असं आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेला आपण ताराचक्र शिकतो तर एखादा ग्रह जेव्हा वक्री होतो तर त्यावेळेला आता मध्ये पण आपली चर्चा झाली होती की त्यावेळेला सूर्याची पोझिशन जर ती षडाष्टक योगाच्या नक्षत्रामध्ये जाते, म्हणजे आपल्या नक्षत्रापासून त्या नक्षत्रात किंवा समसप्तक योगामध्ये, जसं की मूळचा रवी जो आहे तो तुळेला आलाय आणि त्याच्या समोरचा जो नक्षत्र आहे तर ते नक्षत्र जे आहे ते भरणी आहे. मग ते त्यापासून मूळचा सूर्य हा कोणत्या नक्षत्रात आहे, तर विशाखामध्ये आहे का? हो, विशाखा 2. हा, मग विशाखा 2 मध्ये आहे तर त्याच्या समोरचं नक्षत्र कुठलं आहे, तर बघितलं तर अश्विनी आणि भरणी. समोरची फूट बरोबर, समसप्तक साठी. येस. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण नवपंचम पाहतो तर आपल्याला असं वाटतं की अरे वा वा किती छान. प्राथमिक अवस्थेमध्ये आपण जेव्हा प्राथमिक याच्यामध्ये असतो, बेसिक एज्युकेशनमध्ये असतो, आपण म्हणतो अरे वा वा किती छान नवपंचम योग झालेला आहे. तर तो नवपंचम योग व्हॅलिड नसतो. त्यावेळेला त्या ठिकाणी तो फक्त कनेक्टिव्हिटी ज्या एका जोड्यामध्ये असतो तर त्या तत्वामध्ये असतो, पण त्याचा स्पीड त्याची गती यदा कदाचित वक्री असण्याची शक्यता असते. दिस इज ओनली फॉर रवी ना सर? रवी फ्रॉम रवी. इज अ बॉस.
हा, नाही रवी म्हणजे हा बॉस आहे. सगळ्या ग्रहांची स्थिती ही सूर्यापासून ठरलेली जाते, राहू केतू सोडून. चंद्र सुद्धा वक्री होतो, पण तो आपल्याला तिथे मान्य नाही म्हणून. पण चंद्र कधी वक्री होतो? ज्या वेळेला प्रदोष असतो तिथपासून तो वक्री व्हायला लागतो. आणि ज्या वेळेला कृष्ण पक्षाची प्रतिपदा आणि द्वितीय असते तिथपर्यंत तो वक्री असतो. कृष्ण पक्षामध्ये जेव्हा तो प्रवेश करेल त्यावेळेला. मग शुक्ल नहीं सर, मुझे पक्षामध्ये. ये पूछना था. हां, सॉरी सर, सॉरी, कंप्लीट कीजिए प्लीज. नहीं नहीं, बोलो, आप बोलिए. नहीं, ये अब नवपंचम जो बोल रहे हो, वक्री का जो डेफिनेशन हम लास्ट टाइम एक बार डिस्कस किया था कि कोई भी ग्रह रवि के साथ नवपंचम आता है तो वो वक्री होता है, और वापस जब नवपंचम आता है तब वो मार्गी होता है, यस राइट? यस तो वो रवि यस के साथ, मतलब वो यस. मंगल और शनि में वो इफेक्ट नहीं होगी. मंगल और शनि बिल्कुल अगर नहीं. नवपंचम है तो वो नहीं शुभ अशुभ जो भी है नहीं, उसके वो स्थान के उसमें ऊपर कोई है. नहीं है. रवि हाँ, डिसीजन लेगा कि रवि इसको डिसीजन वक्री है लेगा. या नहीं है. अभी मैं ओके. आपको बताता हूँ. आप एक राशि बताते हैं कि यहाँ पर समसप्तक आया हुआ है, बराबर है. राइट. लेकिन यही कुंडली का जो नवपंचम योग है वो सिंह राशि में आग्नेय दिशा में, पूर्व आग्नेय दिशा में मघा नक्षत्र के पहले ये जो ग्रह है वो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र में वक्री हुआ होगा. सूर्य जब भी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र में होगा उस समय में शनि और गुरु दोनों भी वक्री हुए होंगे. और वो एक बराबर नक्षत्र का योग है वो, समझ गए ना. तो अश्विनी और बराबर. रोहिणी में अगर हम देखेंगे तो वहाँ पर पूर्वा फाल्गुनी और मघा नक्षत्र में वक्री स्थिति आपको जानकारी देगी. उसी तरह मार्गी स्थिति जो है वो हम देखेंगे तो वहाँ पर ये अश्विनी नक्षत्र है तो वहाँ हमको पीछे जाना पड़ेगा. अश्विनी नक्षत्र कहाँ पर है? तो उत्तर दिशा में है, बराबर है. बराबर तो बराबर. यहाँ पर मार्गी कभी हुआ होगा? तो पश्चिम दिशा के अंदर सूर्य आएगा तो वहाँ पर उत्तराषाढ़ा नक्षत्र में आने के बाद में जब भी वो श्रवण में जाएगा उस समय में उस ग्रह की पोजीशन मार्गी हो जाएगी. मार्गी हो जाएगी. अभी 9th पोजीशन में है, उसकी जगह 5th पोजीशन पे आ जाएंगे वो. यस. तो इसीलिए वो गणित जो है वो हमको ख्यालात रखना चाहिए. बाकी नहीं सर, ये लोग आपसे सीखा, कभी नहीं सीखा था ये. नहीं, अभी वो बहुत सिंपल है ये. ये तो बुक में भी नहीं लिखा हुआ है. नहीं लिखा हुआ है. बुक में. ताई, तुम्हाला काय कळलं का नाही कळलं? काय तुम्ही काही सांगा, उपदेश करा. मला ते कोणीतरी विचारलं होतं ना ग्रुपवर की आम्ही 2 दिवस ऍबसेंट होताना उत्तर द्यायला मी त्याच्यातून बाहेर पडलीये. पण आता मला तुम्ही शोधते कशी जाऊ ग्रुप ह्याच्यात. वक्री मार्गीचा पाठ जो होता तो कळला का, असं माझं म्हणणं आहे. हो, समजला सर, समजला. हा, छान समजला. काय आहे वक्री तुम्ही मार्गीचा? खूप हा, छान आणि सोप्या पद्धतीने शिकवता. त्याच्यामुळे IQ कमी असलेल्यांना पण पटकन ग्रास्प होतो. इथे कसं आहे माहिती आहे का, काही काही ठिकाणी तुम्हाला सांगतो, वक्री ग्रह शोधला म्हणजे मी किती मोठा एव्हरेस्टवरती जाऊन त्याचा शोध घेतलेला आहे असे शिक्षक आहेत. अच्छा. हां, मग त्यांना असं वाटतं अरे वक्री ग्रह मी कसा काढायला शिकवला, एक तर आम्ही 2 मिनिटात सांगतो, त्याला काही भेट नाही आहे. हां, नथिंग डुईंग. एखादा ग्रह वक्री होणार आहे तो सूर्य हा मध्यभागीतला ग्रह आहे, तोच वक्री करणार आणि तोच मार्गी करणार. म्हणून रविपूजन करावं, याला कारण विष्णू आहे तो. असं आहे, कळलं? हो. व्हेरी इंटरेस्टिंग. मग गुरु करता हा ग्रह. करविता सूर्य आहे. सगळ्याचा करता आणि करविता सूर्य आहे. आता बघा ना, त्या ठिकाणी आपण आता आम्ही उद्या क्लास आहे तर जी कुंडली बनवली त्याच्यामध्ये शुक्र हा रवियुक्त आहे पण तो त्या ठिकाणी वक्री होणार. आता त्याचं गणित काय आहे की तो दूरवर गेल्यानंतर परत तो मागे येणार असं आहे. आणि तो मागे आल्यानंतर त्या ठिकाणी तो वक्री म्हणून कॅल्क्युलेट होणार. जसा बुध ग्रह जो आहे तो 22 अंश पुढे जाऊच शकत नाही, कारण का की भूमध्य आपली स्थितीच अशी आहे की बुधाला तो पुढे जाता येणार नाही. त्याच्यामध्ये कारण काय आहे मॅडम, की रवी हा सिंहराशीचा अधिपती आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाजूची रास जी आहे ती कन्या आहे, तर कन्या राशीपासून तो पुढे जाऊ शकत नाही.
22 डिग्रीच्या पुढे जाऊ शकणार नाही. हे अंतर इन बिटवीन दोघांचं 22 अंशाचंच असेल. मग शुक्र जो आहे तो 46 अंशापर्यंत जाईल. एक नियम सांगतो तुम्हाला. 30 अंश म्हणजे काय झालं तर सिंह रास, 30 अंश कन्या रास म्हणजे 60 झाली. त्याच्यानंतर 30 अंश म्हणजे 90 झाली तूळ राशीला. तर 90मधून अर्धे केले तर 45 झाले की नाही. हो हो बस 45 अंश तो पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. त्याला ब्रेकअप. हा ब्रेकअप ना मॅडम तिथे पुस्तकात हे लोक मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी लिहिलाच नाही. हो ना. शाहसाहेब समझ गए. सगळ्यांना अर्धवट ज्ञान दिलं, अर्धवट. सर कोशिश कर रहा हूँ. नहीं कोशिश की बात नहीं, मैं आपको बता रहा हूँ कि नहीं ये समझने में मतलब एक तो आपने एक राशियांतर योग समझाया था एक बार, है ना. वो भी बहुत इंपॉर्टेंट डेफिनेशन थी, बहुत सिंपल थी, बहुत इंपॉर्टेंट थी. जब उसकी स्पीड डिफाइन करने के लिए, तो वो भी एक बहुत इंपॉर्टेंट क्लासिकल एग्जाम्पल्स है जो कहीं लिखा अभी नहीं मुझे है. बताइए 30 अंश का सिंह राशि है, 30 अंश की कन्या है, 30 अंश की तुला राशि है. उसका डिवीजन करो आप, 45 हो गया. 45 हो गया. 45 में शुक्र वक्री होगा ही होगा. बराबर. तो हमको डिस्टेंस कैलकुलेट करना है. हम वो करते ही नहीं है ना. मुख्य प्रश्न काय है क्या आप आपण करेंगे सर. जुमा जुमा ज्योतिष करते हैं. हा, बोला बोला बोला. मस्त सर. कुबल मॅडम तुमचं काय मत आहे. काही नाही, छान समजतंय ना आम्हाला. तुम्ही अगोदर शिकवलंच आहे नाही सगळं. हम्म. आणि हे खूप सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्ही शिकवलंय, वक्री मार्गी. नाही तर खूप कितीतरी दिवस त्याच्यातच अडकलो होतो आम्ही. आता बघा कसं आहे मॅडम की आता 30 आणि 15 किती झाले 45. 45. येस. 45 भागिले 2 केल्यानंतर 22 येतात. 22 साडेबारा. डिग्रीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. हो ना, हो ना. हा नियम आहे खगोलीय, खगोल. आणि ह्याच्यावरती लोक भाष्य करत नाही. हे लोक मला हडीस तुडीच करतात या बाबतीमध्ये. खरं सांगतो मी तुम्हाला. उनकी रोजी रोटी खराब हो रही है सर. हा, येस सर, बरोबर. मग तिथे माझा धंदा कसा बंद होईल. म्हणजे धंदा नाहीच आहे माझा हा, सांगतो. तर तुम्ही ना ऋषीमुनी होतात. नाही नाही काय नाही, मी सामान्य माणूस आहे. नाही नाही, आता या जन्मी सामान्य माणूस आहात. पण तुम्ही ऋषीमुनी होतात आणि तेव्हा राहिलेलं अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. मी माझ्या इंट्युजननी सांगते. बरोबर बरोबर मॅडम, एकदम 100% सहमत आहे. गणित आम्ही एवढं स्ट्रॉंग शिकलो खगोलीय ना मॅडम. नुसतं हे पण गणित नाही, मी इंजिनिअरिंग शिकवत होतो तर इंजिनिअरिंगचं गणित सुद्धा ऑटोमोबाईलचं गणित सांगायचो. त्याचं किती आहे असं आहे. एनिवे तो जाऊ द्या पाठ. आपल्याला ज्योतिष शिकायचं. परत नसीब बिंदूवर येऊया सर आपण. हां बोला तुम्ही विचारा. आता बघा मी एवढं तुम्हाला डिटेल्समध्ये कंप्लीट केलेलं आहे. नाव युअर ड्युटीज यू वॉन्ट टू आस्क एनीथिंग. सर ये फॉर्च्यून मतलब नसीब बिंदु जो है उसका उपयोग हम मतलब मुझे किसी ने सिखाया था, मेरे गुरुवर ने. वो ऐसा था कि जब महीने में एक बार चंद्र उस नसीब बिंदु के ऊपर से जाता है तो दैट इज मोस्ट ऑस्पिशियस टाइम. और वो सबसे अच्छा मुहूर्त है. Overlapping है, आपको कोई भी नई overlapping चीज, हाँ कभी भी नई चीज खरीदनी है तो और कोई मुहूर्त, पंचांग, तिथि वगैरह कुछ नहीं देखना है. जरूरत नहीं है. डायरेक्ट आप नसीब बिंदु के ऊपर से चंद्र जाता है या सूर्य जाता है या गुरु जाता है गुरु तो 12 बेस्ट साल में टाइम जाएगा. है. हाँ गुरु 12 साल में जाएगा. मतलब ऐसी बड़ी चीज, आप मकान लेते हो, जमीन लेते हो, जायदाद लेते हो, शादी करते हो, और वो तो आपके पास गुरु आपके पास 60 दिन तक रहेगा उस पर बिंदु के ऊपर. नहीं नसीब बिंदु के ऊपर वो जो है 14 दिन का एवरेज है. सर वो तो पर्टिकुलर अंश पे, बट अगर हम और पकड़ते हैं उसका 3.20 डिग्री का, नहीं एक नवमांश जो है वो गुरु के लिए 14 दिन का 14 दिन का है. 41 डेज. राइट, सॉरी, यस यस. ऐसा है.
जी। हम लोग क्या है अभी स्लॉट से ही बात करते हैं ना, क्योंकि वो बराबर। अंश में ये नहीं करते हैं। हाँ। 3.20 ऐसा 3.20। है। ऐसा है शाह साहब, मैं आपको बताऊं, वी आर इन 18 डिग्री इन बॉम्बे, बराबर है। राइट। 1872 है। हाँ, 1872। अब दिल्ली 16 क्यों है, उसका गणित कोई सिखाता ही नहीं है, समझिए। तो लॉजिकली तो वो डिस्टेंस है, बट वो उसका और कुछ है तो आप बताइए सर। नहीं, और कुछ नहीं। जैसे ही जब हमारा जो दिशा है हमारी वो 23 के पहले है, तो ये दिल्ली जो है वो 16 है और हम 18 में राइट। है। बॉम्बे 18 है, वो 16 बॉम्बे है, तो 18 है। 2 अंश जाके ऊपर है। कभी कभी हिमाचल प्रदेश 14 है, तो वो मैथमेटिक्स है, दैट इज डिफरेंट। वो अर्थ का कर्वेचर के हिसाब से भी डिफर होता है, बिकॉज एवरी एवरी स्लॉट इज नॉट इक्वल साइज्ड। नहीं, वो तो खाली नॉर्थ पोल में है, वो दक्षिण पोल में नहीं है, साउथ पोल में नहीं है। साउथ पोल में ये चीज़ नहीं आती। कन्या राशि जो है बड़ी है, सिंह राशि बड़ी है, तुला बड़ी है, मेष बराबर। छोटी है, मेष छोटी है, मीन छोटी है, कुंभ छोटी है। तो उत्तर की सब राशियां छोटी है। हाँ, कुंभ से लेके धनिष्ठा नक्षत्र, शतवार का नक्षत्र से लेके रेवती नक्षत्र तक सब सारे नक्षत्र जो है। आप एक सिंपल बात बताता हूँ मैं आपको। जी सर। असं आहे की तुम्ही जेव्हा पंचांग उघडता आणि मॅन्युअल कुंडली बनवता, तर 93 मिनिट्सचं एक राशी आहे, 93, और बाकी वृषभ राशि 120 मिनट्स का है, समझ गए। हम्म। ये बात है। तो वो नॉर्थ पोल खाली जब आप सर्वतोभद्र चक्र सीखेंगे तो ही पता चलेगा, नहीं तो नहीं पता चलेगा। अभी ये तो मैडम की कृपा है कि इन लोगों को सबको सीखने को मिल रहा है। नहीं, सच्ची बात है सर, ये भाग्य की हाँ, बात है। बाकी इतने साले से कितने भी बुक पढ़ लो, इतना अच्छी तरह से समझ में नहीं आया था। नहीं डिटेल्स वो लोग ने इसका ग्राफिक नहीं दिया हुआ है। हाँ। नहीं, ग्राफिक के बाद में भी समझाएगा कौन सर ग्राफिक को? आप अभी जिस तरह से सिखा रहे हो, देसाई साहब की बुक में सेम सूक्ष्मांश सब दिए हुए हैं, आपको पता ही होगा। बट वो सूक्ष्मांश का उपयोग नहीं बताया है उन्होंने। सूक्ष्मांश की डेफिनेशन देसाई साहब ने लिखी है, बट वो उसको किस तरह से वेद में यूज करना है, वेद कर्ता ग्रह और वेद जिसके ऊपर हो रहा है उस ग्रह का डिफरेंस क्या है, वो इफेक्ट कैसे आएगी, वो नहीं बताया, ठीक से नहीं बताया उन्होंने। मतलब ही हैज अभी रिटन मैं दैट बुक आपको फॉर बताता हूँ। रिसर्च। ऐसा है, आपको मराठी अगर बुक लेना हो या इंग्लिश में, तो मैंने मिसेस कुलकर्णी जो है, मीनल कुलकर्णी, उनको मैंने बुक लिख के दिया। हम लोग सकाल जो पेपर आता है ना, शरद पवार का पेपर है, उनके राइट। गेस्ट हाउस में बैठ के 3 दिन में बुक लिख के दे दिया। 3 दिन, ओनली 3 डेज, बरोबर। बुक लिहून दिलं। 18 लाख रुपये त्यांनी कमवलं त्याच्यावरती। सर अब इसका हिंदी बुक बनाते हैं बैठ के एक बार अभी, हिंदी विश्व बुक तो विश्व है। कल्याण के लिए। नहीं, हाँ बट हाँ, नहीं कोई है, बात इतना नहीं। अच्छा नहीं है सर सर। ते मिनल कुलकर्णीचं पुस्तक उपलब्ध आहे का सध्या मग? आहे सर्वतोभद्र चक्र पुस्तक आहे। तुम्हाला इथे शिवाजी दादांकडे मिळेल, शिवाजी दादांकडे मिळेल? आहे ठेवलेलं। धन्यवाद धन्यवाद सर. मी शिवाजी दादांकडनं घेतो मग. येस, अवश्य घ्या। तर ते पुस्तक मीच लिहिलेलं आहे, माझं वर्णन आहे त्याच्यामध्ये, अभिप्राय आहे। बरं, पुढे बोला। आणि ते सुद्धा साहेब असं आहे की 2005 साली लिहिलं आहे, आज 21 वर्ष झाली ते पुस्तक लिहून। आपकी नोट भी सर कितनी पुरानी है? 89 का है। सर बोला। ठीक है, नाड़ी आता चक्र बहुत इजीली कर दिया आपने। नाडी आता सगळ्यांना कळली का व्यवस्थित? समजली यस सर। सर. थँक्यू मॅडम, थँक्यू। थँक्यू. आम्ही तुम्हाला बोलायला पाहिजे, तुम्ही मला काय बोलताय? तुम्ही आम्हाला ज्ञानार्जन करताय. असं काही नाही। मग तुम्ही माहेरून सासरी आलात की नाही?
आले आले, कालच आले. तो क्लास तिकडेच घेतला मग मी. बरं. पुढे आता आणखी बघा, आता परत तारा तुम्हाला जर नाडीचं हे करायचं असेल तर नाडीचं करूया. आणखी काय कुठला वेध लागत असेल तर आता आपण साधारणतः मला असं वाटतं चंद्राचं नक्षत्रबिंदू झाले, सूर्याचं नक्षत्रबिंदू झालेले आहे, ताराचक्र झालेलं आहे, धारकांश झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या, नाडी पण कुंडली झालेली आहे. पण तरीसुद्धा आणखी इत्यादी लोकांना जर काही आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी अनेक प्रकारची वर्णनं जी आहेत ती आपण करू शकतो. आता वेदाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला फलादेश, ज्याला आपण म्हणतो एकदम स्ट्रॉंग असा फलादेश आपल्याला करायचा आहे. तिथे ग्रह असो का नसो, पण अकॉर्डिंग टू हाऊसेस जे काही ग्रह आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला हे शिवलग्न आहे. 12ही राशी आहेत. 12 राशीमध्ये 108 नवमांश आहेत. तर त्या नवमांशाचं एकदा मी तुम्हाला फलित सांगतो की तुमच्या ज्या उजव्या हाताला जी नवमांश कुंडली बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये जे 12 खाने आहेत, म्हणजे त्या ठिकाणी रकाने आहेत, तर ते 12 रकाने कोण कुठून आलं आहे ह्याच्याबद्दलची माहिती नाही. आपण जे परंपरेप्रमाणे जे नवमांश कुंडलीचं वाचन करतो तर त्याला फक्त हा इथे बसला आहे, तो त्याच्या युतीत आला आहे, तो त्या ठिकाणी आला आहे, तर तसं न करता तो कुठल्या राशीतून कुठल्या राशीमध्ये परिवर्तित झालेला आहे त्याच्यावरून त्या राशीचा संदर्भ आणि त्या सूक्ष्मांशाचा संदर्भ घेऊन फलादेश करायचा असतो. असा हा नियम आहे. म्हणजे त्या ठिकाणी 108 नवमांश आहेत तर 9 कुंडल्या बनतील, 12 अष्टोदशे. तर त्या ठिकाणी लग्नबिंदू हा सारखाच राहील. तर त्याच्यामध्ये एखादा ग्रह समजा पंचम स्थानातून आला आहे तर शिवराशीला पंचम स्थान जे आहे तर त्या ठिकाणी ती धनुरास आहे. मग धनुराशीतला ग्रह यदा कदाचित मंगळ आणि चंद्र जे आहेत तर ते कुठे आले आहेत तर ते तिथून आलेले आहेत. म्हणजे धनुराशीतून म्हणजे पश्चिमेतून आलेले आहेत. मग त्याच्यातलं नक्षत्र कुठे आहे, मग ते विराजमान जिथे असतील तर त्या स्थानाला ही जी काही आपण बेसिक लेवलची कुंडली असते तेव्हा त्या स्थानाचं आपण फलित देतो. पण तसं फलित न करता तुम्हाला दिशा आणि सूक्ष्मांश आणि नंतर ते स्थान, आणि ते स्थान पण लग्नस्थान गृहीत धरून नंतर तुम्ही त्याच्यावरती विश्लेषण करायचं आणि विचार मांडायचे. असा नियम आहे नवमाशाचा. कळलं? बघा आता शिवराशीच्या समोर बघितलं तर तुम्हाला शेजारीच कन्या रास आहे. पण आता इथे वेदाची जेव्हा चर्चा झाली तर अश्विनी नक्षत्रातून समसप्तक वेद जो आहे तो त्या ठिकाणी उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला लागलेला आहे आणि तो मीन नवमाशामध्ये आत्ता सध्या वेद चालू आहे. असं म्हणजे आत्ता तो वेध घेतोय हे सुद्धा तुम्ही जातकाला सांगायचं की पुन्हा तो कधी वेध घेणार आहे किंवा अगोदर तो कधी वेध घेतलेला आहे. आता रेट्रोगेट जेव्हा होतो त्यावेळेला यदा कदाचित आत्ताचा जो धनु नवमास आहे तर तो वृश्चिकमध्ये जाईल, वृश्चिकमधून नंतर तो तुळेमध्ये जाईल, असं करत तो कन्येमध्ये जाईल आणि कन्येतून सिंह राशीमध्ये जाईल. ज्या वेळेला सिंह नवमाशामध्ये त्यावेळेला तो सेकंड स्ट्रोक आरंभ करेल. मग सेकंड स्ट्रोक आरंभ केल्यानंतर 4 नवमास जर मागे गेला म्हणजे समजायचं की एक नक्षत्र पूर्णपणे मागे गेलेला आहे वक्री रेट्रोगेट सिस्टममध्ये. कळलं? शाह साहब समझ में आया? जी सर, जी सर. तो उसमें आपको वैसा करना पड़ेगा. कहीं मैक्सिमम 4 पद पीछे जाएगा ना सर? हाँ, 4 से 5 पद भी जा सकता है. ये छोटी राशि है. बराबर. जब छोटी राशि होती है तो छोटी गली होती है तो आदमी रिवर्स ज्यादा लेता है. हाँ, मतलब मैक्सिमम मेरा जो कैलकुलेशन है सर 141 डेज एवरेज. हाँ, शनि साल में 141 डेज रेट्रोग्रेड रहता है, वक्री रहता है, और डिपेंडिंग ऑन इट्स पोजीशन वो बहुत गंदा और 440 दिवस साधारणतः शनी महाराजांचं 2.5 वर्षातलं वक्री आणि मार्गी पण चाललेलं असतं. तो त्याच्यामधून 141 डेज एक्झॅक्टली इट टेक्स रिट्रोग्रेशन एव्हरी इयर. 2 वेळा That's वक्री very होतो एका fantastic. राशीमध्ये. हो, 2 वेळा वक्री. 2 वेळा वक्री, 2 वेळा मार्गी. असं मग आहे. सूर्य त्याला पुढे घेऊन जातो. हा, सूर्य आल्याशिवाय काम होणारच नाही. बरोबर आहे. आता ते पण एक छान कुंभराशीमध्ये प्रिन्सिपल जेव्हा शिकवलं. हा,
जेव्हा शिवनवमाशामधून कुंभ राशीच्या याच्यातला धनिष्ठा नक्षत्राचा आरंभ शिवनवमाशा आहे, पण गेल्या वेळेला कुंभ राशीमध्ये शनी महाराज असताना तूळ नवमाशापर्यंत आले, स्तंभी झाले आणि नंतर रिस्टार्ट केला. तुम्ही हिस्ट्री काढून बघा. 2029 म्हणजे 29 मार्च 2025च्या अगोदर असं आहे. बरोबर. आता वेद घ्यायचे आहेत तर वेद कुठलाही विचारा, पण प्रश्न विचारा, आणि कुठला ग्रह असेल तो वेद घेईल. त्यावेळेला स्थानाच्या संदर्भात कुठल्या घटना होतील आणि ग्रह कोण असेल, वेदकर्ता आणि वेद स्वीकारणारा हा ग्रह कोण आहे, त्याच्यावरती पूर्णपणे फलित अवलंबून आहे. तर इथे नवमांश कुंडलीमध्ये वृश्चिक राशीत लग्न राहू दारिद्र्य अंश, मंगळ उग्रांश आणि प्लुटो नीचांश असं दिलेलं आहे पत्रिकेमध्ये. प्लुटोला पकडायचं नाही आहे, प्लुटोला संबंध नाही आहे. प्लुटोची अजून एक फेरी पण पूर्ण झालेली नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मेदनीयमध्ये प्लुटोचा विचार केलेला आहे. हल्ली ते पण अगोदर नव्हतं, कारण अगोदर पण अनेक घटना 15 लाख वर्षापूर्वी पण घटना झाल्या त्यावेळेला प्लुटो नव्हता. पण या ठिकाणी जेव्हा आपण बघतो तर तुमचं म्हणणं आहे की शनी राहूच्या बाबतीत आहे का हर्षलच्या बाबतीत आहे, कुठल्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारता? नाही, प्रश्न नाही मला, म्हणजे शंका एवढीच आहे की आता हे नवमांशा कुंडलीमध्ये वृश्चिक राशी आहे आणि त्यामध्ये लग्न आणि राहू हे दरिद्रांशात दाखवलेले आहे. म्हणजे आपण ते दरिद्रांशात शोधायचे का त्यांना असं विचारायचं, किंवा मंगळाला उग्रांशामध्ये शोधायचं का? दोन मिनिटं. नाही, आता असं आहे की ह्या पत्रिकेमध्ये दरिद्रांश यदा कदाचित रद्द होईल. कारण का की 1 मिनिटाने पत्रिका बदलते आणि तो त्या ठिकाणी धनु नवमाश निर्माण होतो, शेवटचा कळलं का? आणि इथे पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचं चतुर्थ चरण जिथे नक्षत्र समाप्ती आहे तो दरिद्रांश आहे, आणि तो आता आलेला आहे तर त्याचं कॅल्क्युलेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर दुसरा दरिद्रांश पुष्प नक्षत्रामध्ये आहे आणि तो 12व्या स्थानामध्ये आहे. तो पुष्प नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे आणि तिथे राहू आहे. मग तो राहू काय करेल हा प्रश्न आहे तुमचा, बरोबर आहे? फलादेशामध्ये. ओके, मग आता तो राहू काय करेल तर जातकाच्या जीवनामध्ये अशा काही अनवॉन्टेड गोष्टी होतील की त्याला यदा कदाचित फसवणुकीमुळे आर्थिक फसवणूक किंवा मानसिक फसवणूक त्याच्या जीवनात होण्याची शक्यता आहे. कारण कर्क रास ही रिलेटेड काय आहे तर मानसिक आहे, आईकडली आहे, मातेच्या संदर्भात आहे. मग अशा वेळेला त्या जातकाला तिथे राहू हा दरिद्रांशामध्ये नॉट ॲडवायजेबल, आणि तो 12व्या स्थानात आहे. हां बोला. नाही का आवाज गेला. कळालं, तुम्ही क्लिअर झालंय. आणि तिसरा दरिद्रांश जो आहे तो चित्रा नक्षत्राचं चतुर्थ चरण आहे. 3 दरिद्रांश आहेत आणि 3 कस्त्रांश आहेत. 8व्या याच्यात आहे चित्रा नक्षत्र, 8वा दरिद्रांश. 8वा वृश्चिक नवमांश आहे तो. हॉरिबल. आता वेदाबद्दल बोला. कुठला ग्रह शाहसाहेब, कुठल्या ग्रहाने कुठल्या ग्रहाला वेध घेतल्यानंतर त्या राशीच्या संदर्भात कुठल्या घटना होऊ शकतील. कधी कधी एखादा ग्रह बघा, परत सांगतो तुम्हाला की सूर्य, चंद्र, मंगळ, बुध आणि शुक्र हे पृथ्वीच्या आतील ग्रह जे आहेत त्या ठिकाणी त्यांचा अवधी जो आहे तो 4 दिवसाचा आहे, आणि चंद्राचा जो आहे तो 6 तासामध्ये येतो. मग 3 तास 3 दिवस 8 तासाचा एक अवधी आहे, दुसरा 3 दिवस 4 तासाचा आहे, तिसरा 3 दिवसाचा आहे, चौथा सुद्धा 4 दिवसाचा आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जर सूर्याचा जर होत असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे सूर्य अंतर्गत ग्रह जे आहेत त्याला सूर्यादी ग्रह म्हणूया, ते ग्रह जे आहेत ते कमी अवधीसाठी वेध घेणार. तर त्यांचा वेध हा एखाद्या पापग्रहावरती जर लागला तर तो स्वतः अडचणी. आता मेन पापग्रह कुठले आहेत
तर त्या ठिकाणी शनी, राहू, केतू मग हे तीन मंगळ. मुख्य पापग्रह आहेत. आणि मंगळ आहे. राकेश म्हणता ना सर तुम्ही, राकेश. हा, मंगळ आहेत, पण तरी सुद्धा मंगळ हा त्या ठिकाणी त्या ग्रहाला एवढी हानी पोहोचवणार नाही. पण आता उदाहरणार्थ असं आपण समजूया की गुरुसारखा ग्रह, अतिशय शुद्ध ग्रह, हा जर राहूला वेध घेत असेल तर स्वतः गुरु त्रासामध्ये येईल. अच्छा. असं आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर समजा गुरु वेध घेणार असेल तर तो चंद्राला वेध घेताना तो अतिशय प्रसन्न असेल, तो सूर्याला वेध घेताना अतिशय प्रसन्न असेल, मंगळाला घेताना सुद्धा चांगला असेल. पण तो जर तो राहू, केतू, शनीला जर वेध घेत असेल तर त्यावेळेला गुरुसारखा ग्रह, बलाढ्य ग्रह सुद्धा अडचणीमध्ये येऊ शकतो. आता काही लोकांनी काय केलेलं आहे की ज्या राशीमध्ये गुरु असेल त्या राशीचा नाश होतो असं म्हटलेलं आहे. आता त्या स्थानाचा नाश होतो, काही कल्पना मांडलेल्या आहेत. आता इथे गुरु मेष स्थानाचा राशीमध्ये नाश होतो असं ऐकलेलं, राशीचा नाही ऐकलं, पण स्थानाचा नाश होतो असं आहे. ऐकलं. ती राशी तिथे, आता ही मेष रास आहे तर म्हणजे मेष राशीचा एका प्रकारे हे झालं ना. आता स्थानाचा नाश झाला. मला एक सांगतो तुम्हाला उदाहरण. आता उदाहरणमध्ये जर धीरूभाई अंबानींचा कन्या राशीतला गुरु होता तर त्यांची काही इंडस्ट्री वाटोळ झालं. हा, स्थानफल देत नाही असं ऐकलेलं आहे. म्हणजे नाही, मला पण एखादं स्टेटमेंट आपण जेव्हा नाही करतो. म्हणजे सर हा. आम्ही काय शिकलो माहितीये का, गुरु हा स्थानहानी करतो. गुरु ज्या राशीत असतो त्यापेक्षा त्याची दृष्टी ज्या राशींवर आहे तिथे तो शुभ फल त्याचं देतो, दृष्टीफल देतो तो. ठीक आहे. आता त्या ठिकाणी म्हणजे अख्ख्या जगामध्ये प्रत्येकाचे गुरु कुठे ना कुठे असते. उदाहरणार्थ सुनील गावस्कर तुम्हाला सांगतो, लग्नी गुरु आहे, तर त्या स्थानाची हानी झाली, उलट तो नामचीन झाला. सर पण सप्तमातल्या गुरु असेल ना तर त्याचं फळ मिळतच. सप्तमात नाही, गुरु सप्तम स्थान हे बऱ्याच गुरुचं लोकांना नाहीच आहे. पाहिजे. सप्तम स्थान हे गुरुचं नाही. तर त्या ते ठिकाणी असला संजीव तर कुमार, तो त्रास होतो संजीव जोडप्याला. कुमार नाही, संजीव कुमारच्या पत्रिकेमध्ये सुद्धा सप्तम स्थानामध्ये कर्केचा गुरु आहे आणि कर्केचा चंद्र आहे. मग मोठा ऍक्टर झाला नाही का? नाही पण वैवाहिक स्थानाबद्दल शुभ ते फल नाही विवाह मिळत. हा आपण म्हणतो विवाहाचं फॅब्रिकेशन, विवाह नेसेसरी आहे का? त्याला विवाह झाला नाही समजा, ठीक आहे, ॲग्री. पण तरी सुद्धा द पर्सन बिकम व्हेरी सक्सेस, कारण का लग्नावरती गुरुची दृष्टी होती. बरं, आता मला सांगा, राजेश खन्नाच्या लग्नी गुरु होता, मग राजेश खन्नाचा काय नाश झाला? उलट लहानपणी तो पॉप्युलर झाला, वयाच्या 22व्या वर्षी. तुमच्याच गिरगावचा आहे, त्या गल्लीतला मंगलवाडी. हो देव, माझं गिरगाव आता दैसरला राहते ना. मग दोन ठिकाण झाली, दोन स्थानाचे स्वामी झाले तुम्ही. हा, नाही, गिरगाव प्रसिद्ध आहे असं हे नाही ना. आता बघा, मी 58 वर्षाची झाली, फक्त 19 वर्ष गिरगावात राहिली, उर्वरित वर्ष दैसर बोरिवलीमध्ये राहिली. बरं, 2 मिनिटं मी येतो, कारण का की ओके. एक कोणतरी आलेलं आहे. कसं छान आपल्याला ज्ञान मिळते हसत खेळत. सगळे हॅपी आहेत ना? हो सर खरोखर आपल्याला दिव्य ज्ञान देत आहेत. हो 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 ते आपल्याला कोणी दिलं नाही ते मिळतंय. हो ना. आणि एवढं सूक्ष्म कोणी सांगणार नाही होता येईल, नाही सांगत. कोणी नाही सांगणार. आणि सगळं मनातून सगळं मोकळं सांगतात, ते अगदी काही ठेवत नाहीत मनात. आणि शांतपणे हळूहळू सांगतात. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला. हा, कसं बोललं पाहिजे, कसं एक्सप्लेन केलं पाहिजे. उत्तम, एकदम उत्तम ज्ञानी आहेत ते. मॅडम हा, चौगुले बोला बोलतो. ना. ते ऍस्ट्रो कॉम्प्युट चितळ्यांकडचं तुम्ही सॉफ्टवेअर घेतलेलं आहे का? हो, आता घेतलंय. आता या तुम्हाला कुंडलीत नंबर देऊ नाही का? नाही, मी विकत घेतलं, 5 दिवस झाले. फक्त हा. मला ती आता ह्या कुंडलीची गोचर कुंडली कशी काढायची तेच कळत नाहीये. ते शक्य मी नाहीये साहेबांनी चौगुले माहिती साहेब, काढले. ते साहेबांनी शक्य माहिती. नाहीये सर. ते ह्या कुंडलीवरती सेम टाइम गोचर कुंडली काढू शकत नाही तुम्ही त्याच्यावर. नाही का? हा, तुम्ही मग एक गोचर कुंडली. नवीन तुम्हाला काय करावं लागणार, एक न्यू कुंडली बनवावी लागणार. हा ती त्या पर्टिक्युलर नाव मधून, म्हणजे करंट टाइमची कुंडली बनवायची
आणि हा हा ऍपल टू ऍपल साईड या बाय साईड कम्पेअर करायची. यांच्यामध्ये मध्ये ओके गोचरचा एक फॅसिलिटी नाहीये. हा हा म्हणजे हा ऍस्ट्रोसेट सारखं ट्रान्झिट नाहीये याच्यात. नाही तुम्हाला समजा समोर ज्या वेळेची कुंडली नाही पाहिजे नाही, त्या समोरासमोर वेळेचं गोचर ट्रान्झिट सर्वतोभद्र पाहिजे काढायचं. नाहीये. तुम्हाला. नाही, समोरासमोर जर सर्वतोभद्र तुम्हाला ट्रान्झिट कुंडली पाहिजे एका वेळी दोन्ही हा कुंडली एकाच चार्टवर, मग तुम्ही जर हा जगन्नाथ होरा यूज केला, ओके तर जगन्नाथ ते होरा येऊ ते शकतं. हा पीव्हीआर नरसिंहराव सरांचा हो हो जगन्नाथ हो होरा आहे ते येस त्याच्यावर येते. दुसरी एक कुंडली चक्र म्हणून सॉफ्टवेअर म्हणून आहे आहे. ओके होरायझन कंपनीचं. त्याच्यामध्ये तुम्ही हा एकाच कुंडलीवर दोन्ही तुम्हाला कुंडली मिळणार. म्हणजे तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवू गोचर शकत पण नाही मिळणार. हो, गोचर आणि दोन्ही एका वेळीच. म्हणजे कुठलं गोचरीचे सॉफ्टवेअर? ग्रह कुंडली चक्र. कुंडली चक्र. ओके. मोबाईलवर आहे लॅपटॉपवर? नाही, मोबाईलवर नाही, तुम्हाला विंडोजवर टाकावं लॅपटॉप. लागेल. हो. ओके. आणि पेड आहे ना? मॅकबुक पेड आहे. हा पेड 22,000 आहे. किंवा 22,000 रुपये की काहीतरी किंमत आहे त्याची. ओके ओके ठीक आहे. मी तुम्हाला आजची ही कुंडली जी आहेत ना, म्हणजे हा ही जी कुंडली बघतायत त्याची गोचर कुंडली हा आता ताईला टाकतो. तुम्ही बघा त्याच्यावर कसं ओके दिसतंय ते. मी तुम्हाला दोन्ही आता सध्याचे गोचरीचे ग्रह आणि हा मुळातले ग्रह ते दोन्ही एका वेळीच ओके दिसतात. हा 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 तेच म्हणजे मूळ आणि गोचर दोन्ही दिसतात दोन्ही दिसणार त्याच्यामध्ये एकाच ह्याच्यावर. एकाच आहे. आत्ताच मी टाकतोय, आपला ग्रुपवर टाकू का ताई? ग्रुपवरती टाका कुंडली ना, टाका. मी पण हो आता घेतलं बरं का. मी पण घेतलं. हो हो मी पण घेतोय सारखं पण लॉग इन ते करायला लागतं. आता मी टाकली बघा हा लॉग इन. चौगुले साहेब. येस सर बघतो मी. ते सारखं लॉग इन करायला लागतं म्हणून मला कंटाळा येतो. आपलं मॅडम एस्ट्रोसेट कसं पटकन येतं ना. मॅडम हा मॅडम बोला ना. ते आता हे तर जे यात आपलं सर्वतोभद्रची जी आपण प्रिंट काढलेली आहे की नाही, हो हा हो काय, हो तर त्याच्यावर जे रेषा आहेत म्हणजे वेद आहे, हे हा फक्त त्यावेळीचे आहेत ना? म्हणजे आत्ताचे हो वेद काढ हो आताचे नाहीत. हे हा मग त्यावेळेस त्याच्यामध्ये जन्माला जन्मवेळची. आलो तेव्हाचे वेद आहेत. हा जेव्हा प्रिंट घेतली तेव्हाची हो नाही हो की नाही जन्मत ते ज्या वेळेला जन्मतारीख काढून आपण कुंडली काढली ना, हा तेच सर्वतोभद्राचं जे चक्र आहे ना, तिकडे हो ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करून मग ते आलं. बरोबर आहे, पण ते हे त्याच्यावर जे वेद छापलेले आहेत रे का, हे वेद हा हा त्यावेळेचे आहेत ना, जन्मतःचे आहेत ना, आत्ताचे हो दिसत नाही. जन्मतःचे आहेत. अच्छा कारण हे याच्यामुळे काय होईल, म्हणजे हे जर आपल्याला हे करावं लागेल, म्हणजे मग आपल्याला ते म्हणतात तसं पुन्हा वेगळं हे करायला लागेल पत्रिका. आपल्याला आपण गोचर गोचर. लावून बघायची. गोचर लावायची. हे गोचर पण कुंडली आहे वेद ना, कुठे कुठचं. हो, गोचर लावणं सोपं आहे, पण गोचरीचे पुन्हा वेद जे आहेत ते रेषा आखायला लागतील वेगळ्या ना. त्यात रेषा नाही, मग आपण तशी ती वेगळं सर्वतोभद्रचं काढायचं. त्या हं. टायमाचं ज्या वेळेला आपण अभ्यास अच्छा करू त्या वेळेला. हा आणि मागे बरोबर. बघा ते शहा साहेबांनी पाठवलं होतं काढून गोचरचं, तसं काढायला लागेल. अच्छा शहासाहेब बोला ना शहासाहेब सर. बोला सर. मी बघितलं परत आता एकदा प्रिंट टाका ना बघतोय. ग्रुपवर. त्यात त्यात वेद शहासाहेबांचं परत दिसत एकदा नाहीत ना? ग्रुपवर टाका ना. आता मी वेदवाली टाकली बघा. सेम कुंडलीला वेद घेऊन याच्यावर टाकला तो. नको, आपल्या ग्रुपवर टाका. ह्याच्यावरचे मेसेज हा निघून ग्रुपवर जातात टाका, याच्यावर नंतर. दिसत नाहीये. ग्रुपवर टाका सर्वतोभद्र म्हणजे ती बघायला नाही मिळते सर, पूर्ण. सर्वतोभद्र कार्यशाळाच्या ग्रुपवर टाकले मी. हा मग धन्यवाद. त्याच्यावर कायम राहील ना. हा शहासाहेबांचं टाका शहा आणि तुमचं पण टाका, दोन्ही पण टाका. शहा सर, बोला ना ताई. हो. नक्षत्र ग्रुपवर टाका सर. कुठल्या आणि ग्रुप? सर्वतोभद्रच्याच ग्रुपवर टाकलंय. बरं चालेल. मला बघायला नाही मिळालं सर्वतोभद्रच्या वाटले ग्रुपवर. तर तुम्ही त्यांना विचारा पण, तुमची क्वेरी. नाही व्यवहारी बरं सरांना विचारा. हा नाही, पण आता शहासाहेब प्रश्न असा आहे, मग प्रत्यक्ष आखून करणं जास्त योग्य होईल हो ना. नाही काय माहिती, असं- ह्याच्यामध्येच बघा ना वय दिलेली आहेत. कोणत्या हो वयात हा हे बघा, हे रेवती इथं दहन आणि वरती हा लिहिले अधिमित्र 9, 36 आणि 63. म्हणजे हे लाईफ टाईम साठी हा चार्ट वापरायचा त्या व्यक्तीला. हो डॉक्टर मॅडम वापरायचा कुबल पण. मॅडम यातनं आन्सर देऊ शकणार. डॉक्टर कुबल मॅडम आहेत ते आपल्याला सांगू देऊ शकणार याच्याबद्दल. शकतील. हा बोला ना कुबलताई. हॅलो कुबलताई कुबलताई. आहेत. बोला बोला.
नाही आता यांचा डाऊट आहे ना हे अनंत सर जे लटके म्हणतात यांचा. ना हे नाहीये मॅडम माझ्याकडे. आम्ही कसं बघतो आता समजा आपल्याला आजचं बघायचंय ह्या ताईंची तुम्ही जी कुंडली दिली ना तर मग आपण हा तुम्ही जसं म्हणता तसं ज्यावेळेस आपण बघणार ना तर आपण ह्या ऍस्ट्रो आपलं ऍस्ट्रो कॉम्प्युट आहे ना त्याच्यावरनं हो हो आपल्याला कळणार ना की वेद कुठे लागतो आणि कुठे नाही. हा, म्हणजे ती त्या हा त्या तारखेची हा काढायची हा हो सर्वतोभद्राची. हो क्वेश्चन बरोबर. आता हे म्हणजे मी बरोबर चहा उत्तर सर दिलं मी. म्हणतायत हे हो. पण चांगले पण ते ऍप माझ्याकडे नाहीये म्हणजे तर आता त्यांनी जे आता पाठवलं ते तर एकदम क्लिअरच दिसतंय ना. नाही पण आता तुम्ही हे सगळं शिकलेले आहेत, परिपूर्ण आहेत. मग आता जेव्हा परिपूर्ण तुमच्याकडे नाही सरांनी इतकी नाही पण शिकलीये नाही, म्हणजे आता रेकॉर्ड सरांनी. शिकले आहेत. नाही हा, मला काय विचारायचंय आपल्याकडे कन्सल्टिंगच्या कुंडल्या येतात. हम्म, तुमच्याकडे पण येत असतील. मग त्यावेळी हो. तुम्ही सर्वतोभद्र पण वापरता का? ते हा आपलं बऱ्याच जे वेळा लग्न पण कुंडली नवमांश आणि हेच वापरता? नाही आम्ही लग्न कुंडली वापरतो नवमांश आणि आता करिअरच्या संदर्भात बघायचं असेल तर D10 पण आले सर आणि सर्वतोभद्र पण म्हणजे जसं वापरता म्हणते. हा सर्वतोभद्र पण वापरता. हो. अच्छा, अच्छा. आता ताजिक पण ताजिक अरे वा! सुलोचना त्याचीच पण सरांकडे वापरता. त्यांनी खूप म्हणजे रिझल्ट ते फार देवारे सर आले. आले आले. नमस्ते. हो. सॉरी मॅडम, सॉरी. अहो जरा नका हो अर्जंट असं बोलू, होतं. आम्हाला पाप लागेल. मला सॉरी बिरी नका बोलू, मला पाप लागेल. रिस्पेक्ट. बरं, आता आपण वेदाच्या बाबतीमध्ये बोलत होतो. तर कुठलाही वेद घेतल्यानंतर तो वेदकर्ता ग्रह कोण आहे, त्याची कपॅसिटी काय आहे, त्याला अनुसरून तुम्हाला त्याच्यावरती वेदाचं फलित देता आलं पाहिजे. यदा कदाचित जर समजा शुभग्रह बुध शुक्र चंद्र हे एकमेकाशी जर वेद घेत असेल तर ते त्याचं वाईट करणार नाही. ते कुठल्याही दिशेतून कुठल्याही स्वरातून कुठल्याही व्यंजनातून घेत असतील, कुठल्याही स्थानातून घेत असतील तर त्याला त्या ग्रहाच्या अधिपतीला म्हणजे त्या राशीच्या अधिपतीला निश्चितच त्या ठिकाणी फायदा मिळवून देणारे आहेत. मग आता चंद्रासारखा ग्रह जर समजा महिन्यातून एकदा तरी तो बुधाला शुक्राला पण तो 6 तासासाठी, मग तेव्हा दिनमान काय असेल तर दिनमान जे आहे त्याच्यावरती आपल्याला भरपूर तिथे हे ठेवलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण कधी एखादी घटना होताना दिवसा जी घटना होते त्याला एक प्राधान्य आहे, पण रात्रीच्या काळामध्ये जेव्हा घटना होते तर तेव्हा ते फळ मिळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जर समजा सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत साधारणतः फलित भोगण्याचे अधिकार आहेत. मग ते तिथे चंद्र हा जो 6 तासाचा वेध घेत असेल तर तुम्हाला तो निश्चित त्यातून तुम्हाला फायदा मिळून देईल. जर त्याने शुक्राला सूर्याला मंगळाला आणि चंद्राला आणि रवीला जरी वेध घेतला तरीसुद्धा तो तुम्हाला फायदेशीरच असेल असा नियम आहे. झालं. बरं, आता शुक्र चला आता चंद्रानंतर आपण सूर्याकडे येऊया. सूर्य ह्याची गती जी आहे त्याप्रमाणे 3 दिवस 8 तासासाठी आपल्याला उपलब्धता आहे. आणि सूर्य असा वाईट करणारा ग्रह नाही आहे, पण सूर्य कधी अडकतो ज्या वेळेला तो शनी म्हणजे त्याचा शत्रू एक तर त्याच्या युतीमध्ये असेल तर, एक तर त्या ठिकाणी समसप्तक योगामध्ये झाला तर जातकाच्या जीवनामध्ये बरीचशी आंदोलनं होतात. तर त्यावेळेला जर समजा सूर्याने वेध घेतला तर त्या शनीचा असा नियम आहे की तुमच्या म्हणजे व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चित तो कलाटणी आणेल. मग ती कलाटणी कशी आणेल, जर समजा सूर्य एका वर्षातून शनीला वेध घेणार आहे तर तो 3 दिवस 8 तासासाठी असेल आणि आपला शनी ह्या कुंडलीमधला मेष राशीत आहे, तेव्हा सूर्य हा निजेचा होईल त्यावेळेला तो वेध घेईल. कुठला समसप्तक म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर विशाखा आणि त्या ठिकाणी मेष रास म्हणजे त्या ठिकाणी अश्विनी आणि भरणी हे 2 नक्षत्र आहेत. पण तो समसप्तक होणार नाही. त्या ठिकाणी ती रेषा जी आहे तर ती रेषा जी आहे ती दक्षिण नैऋत्याची आहे, चित्रा नक्षत्र दक्षिणेची आहे. मग अशा तऱ्हेने वेधकर्ता ग्रह हा कुठून वेध घेणार आहे आणि त्याचा फायदा ह्या जातकाच्या जीवनात कशा तऱ्हेने मिळणार आहे असा आपल्याला विचार करायचा असतो. आता याच्यावरती आणखी काय बोलायचं तर बोला, सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. पण वेद शिकणं तुमच्याकडे 6 दिवस असतात, त्या 6 दिवसामध्ये टेबलावरती घेऊन त्याचे गोचरीचे वेद किंवा त्या जीवनामध्ये घडलेल्या घटना. आता त्यामध्ये आणखी सांगतो की जर समजा एखादा पापग्रह वेध घेत असेल
आणि कुंडलीमध्ये गुरुचं बळ असेल आणि तो एखाद्या ग्रहाला किंवा त्या राशीमध्ये जर तो बलवान असेल तर एखाद्या ग्रहाने वेध घेतला तर त्या ठिकाणी गुरु सुरक्षित असेल तर कुंडलीला बाधा पोचत नाही. असं आहे. कारण गुरुच्या कक्षेमध्ये आपण जर बघितलं तर धनु आणि मीन ह्या 2 कक्षा ज्या गुरुच्या आहेत राशी, तर त्याच्यामध्ये आणि गुरु उच्चीचा कर्केला आहे. पण आपल्या कुंडलीमध्ये जरी गुरु नीचेचा असेल आणि स्थानबली असेल, आता गुरुला काय आवडतं तर एक तर भाग्यस्थान म्हणजे धर्माचं, पंचम स्थान विद्येचं आणि प्रथम स्थान हे मानाचं, सन्मान. मग त्या ह्याच्यातून तो जर तिथे बलवान होत असेल आणि त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा वेध लागला नसेल आणि तो सुरक्षित असेल तर इत्यादी ग्रहाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या ठिकाणी त्याला तो एवढा त्रास होत नाही. म्हणून त्या ठिकाणी अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे नमूद करून सांगता आल्या पाहिजे. बोला. काही एकदम बेफिकर राहा, आपल्याला चांगलं शिकायचं आहे. प्रश्न विचारा शाह साहब, आपको कुछ पूछना है तो पूछिए, और कोई भी ग्रह के वेद के बारे में आप पूछ सकते हैं, ऐसी कोई प्रॉब्लम नहीं है. स्थान मतलब वो स्थान कौन सा है, उस स्थान के ऊपर हमको बाधा आ सकती है क्या. अगर समझो अष्टम स्थान जो है हमारा सेविंग है, अगर हम व्यापार करते हैं तो दशम स्थान है, अगर हम शेयर बाज़ार में सट्टा करते हैं तो पंचम स्थान है. तो पंचम स्थान जो हमारे लिए फ़ायदेमंद भी है और हानिकारक भी है. हम कौन से व्यवहार में काम करते हैं तो उस आधार पर उस राशि को हमको बल मिलेगा या नहीं मिलेगा. रिलेटेड हमारा जो वर्किंग कैपिटल है या वर्किंग सिस्टम है, अगर कोई इंजीनियर है तो उसको मेष राशि और वृश्चिक राशि देखी जाएगी. जैसे कि वृश्चिक राशि के एक व्यक्ति होगी तो उसके घर में अभियंता जन्म लेगा ही लेगा, ये नियम है. तो ये नियम जो है वो भी हमको सीखना चाहिए. सर अभी एक्चुअली मैं प्रवास में हूँ इसलिए मेरी तैयारी कम है आज थोड़ी सी. मैं अगले वीक में आपके साथ ज्यादा डिस्कशन करूंगा इसके ऊपर. कोई बात नाही. सर आपण आता म्हणालात की वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या घरामध्ये इंजिनियर हा जन्माला येईलच, असं आता आपलं झालं, बरोबर आहे की नाही. हो. मग वृश्चिक असा नियम म्हणजे प्रत्येक राशीला लागू होतो का हा नियम. हो, जसं प्रत्येक वृश्चिकला राशीला सांगतो तुम्हाला मी. कसं असतं, कुंभ राशीच्या घरामध्ये कुंभ राशीची व्यक्ती असेल तर प आणि क नावाची व्यक्ती जन्माला येणार, हे ठरलेलं आहे. पी आणि के. जसं तूळ राशीची व्यक्ती असेल तर ब व उ ह्या राशीतली व्यक्ती, र त ह्या राशीतली क स ही येणार, ठरलेलं आहे. म्हणजे तिथे आपला चंद्र राज जरी असेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं वर्णन करून सांगता आलं पाहिजे की तुमचा DNA हा कुठे लागू पडतो. जसं आता आपण पहिली पत्रिका काढली होती तर त्यावेळेला आपण गर्भधारणा कधी झाली असेल त्यावेळेला त्याचं ठिकाण, त्याचं जे काही वर्णन आहे ते सगळं सूचित केलं होतं आणि कन्सिल टाईम काढला होता तो त्यावेळेला 279 डेजचा. तर त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. दुसरा भाग असा आहे सर की आता बघा तुमचं ॲसेंडंट कुठलं आहे. कर्क. मग कर्क आहे तर त्या ठिकाणी कर्क राशीला नियम आहे की मिथुन आणि सिंह ह्या राशीची व्यक्ती पहिलं प्राधान्य आहे. फर्स्ट प्राधान्य मिथुन, कन्या आणि सिंह फर्स्ट ऑप्शन. कळलं का. बरं. सेकंड पार्ट जो आहे तर त्या ह्याच्यामध्ये ऑप्शनल कुंभ रास आहे. ऑप्शनल कारण का की कुंभ राशीचा जन्म हा चंद्रापासून झालेला आहे. बघा आता तुमचं कर्क लग्नामध्ये ह्या राशींची व्यक्ती किंवा ह्या लग्नाची व्यक्ती जन्माला आलेली आहे का. नाही, यस और नो करा, हूं करू नका. माझ्याकडे मीन लग्नाचा आलेला आहे, मुलगा झालेला आहे आणि तूळ लग्नाची मुलगी झालेली आहे. राशी कुठली आहे. वृश्चिक आणि मेष.
आता ऐका 2 मिनिटं. कर्क लग्न जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मिथुन हा फर्स्ट पार्ट, म्हणजे तुमची पत्नी समजा असेल तर त्या ठिकाणी मिथुन राशीच्या कुटुंबात आलेली आहे का, किंवा सिंह हा राशीच्या कुटुंबातून आली कुटुंबात. असे. हा मी हा, कुटुंबातून पत्नी आलेली आहे मिथुन मग राशीच्या. मला तेच म्हणायचं आहे साहेब, मिथुनेचा संपर्क संबंध कुठेतरी आलाय. हम्म, हम्म, मग आता ह्याच्यानंतर तुम्हाला नातवंड होणार आहे, ती कशी होईल असं आहे ना. हम्म, हम्म. तुम्ही काही एकटा जीव सदाशिव नाही आहेत. नाही ना, नातवंड नातवंड एक ईशान आणि एक म्हणजे हा जन्मराज किंवा लग्न डीएनए तिथेच मेष आणि राहतो. वृषभ लग्न आहे. दोघांच्या राशी आहेत, मेष आणि वृषभ राशी आहेत नातवंडाच्या. मुलीच्या मुलाची वृषभ आहे आणि मुलाच्या मुलाची पण मेष आहे. पहिली पसंत जी आहे ना कर्क लग्नाला, बुध हा त्याचा पुत्र आहे हो. म्हणजे मिथुन, हम्म, आणि सिंह हा पती आहे. कळलं का? बरोबर. मग जर समजा तुमची मुलगी असेल तर तिचं लग्न सिंह राशीच्या कुटुंबात होईल, अच्छा. असं पण आहे. बरेचसे नियम आहेत त्याच्यामध्ये. हम्म. कळलं? हो. बघा, प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला इत्यादी माहिती जी आहे ती आपण क्रिएट करू शकत नाही. प्रश्न तर फार आपण महत्वाचा. तर बोला मॅडम. आता जी आपण ही कुंडली पाहतो हा की आपण सर्वतोभद्र चक्राची ही कुंडली ही आता ही जन्माच्या वेळची कुंडली. हो. जर समजा आपल्याकडे एखादा जातक आला तर मग त्या वेळेची कुंडली आपण काढायची का ह्याच कुंडलीवरून आपण प्रेडिक्शन पाहायचं? नाही, पहिल्यांदा जर समजा आपल्याकडे ही कुंडली उपलब्ध आहे तर ह्याच्यावरून सगळा फलादेश करायचा नियम आहे. हो. पण जेव्हा तुम्हाला एखादं गोचर ट्रान्झिस्टमध्ये त्याला पर्टिक्युलर सांगायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला वर्तमान स्थितीमधलं तिथे कुंडली बनवता आली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही ती क्रिएट केली तर तुम्हाला काय कळेल, तर त्या ग्रहांची जी ट्रान्झिस्ट आहे ती तुमच्या बरोबर लक्षात येईल की तो ग्रह तिथे किती वेळ थांबणार आहे आणि तो तुमच्या एखाद्या ग्रहाला कोणत्या वेळेला वेध लावण्यासाठी समर्थ असेल. मग तो चांगला का वाईट, घटना चांगली होईल का वाईट होईल, तर त्या ठिकाणी तुम्ही कुंडली काढल्याशिवाय ती होणार नाही. आणि होता असतं त्याचा दुसरा नियम असा आहे की जर समजा आता ही शिवलग्नाची कुंडली आहे पण एखादी वृश्चिक लग्नाची एखाद्या व्यक्तीची कुंडली असेल आणि ते पर्टिक्युलर लग्न समजा 20-22 अंशाचं असेल तर ते ज्येष्ठा नक्षत्रातलं आलं तर ज्येष्ठा नक्षत्रातला आरंभ 16:40 कलेला होतो. मग त्यावेळेला तुम्ही जर ती कुंडली अकॉर्डिंग टू नवमास जर करता आली तुमच्या मॉनिटरवरती तर ती कुंडलीवरून पण तुम्ही फलादेश देऊ शकता आणि ती प्रॉपर असेल. ती प्रॉपर असेल. म्हणजे आपल्याला कुंडली काढता आली पाहिजे. येस. सॉफ्टवेअर मध्ये मिळते का पण ते कुंडली? हो, सॉफ्टवेअरमध्ये मिळेल. फक्त एवढंच करायचं, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो नियम काय की तुमच्याकडे जे पंचांग असेल त्या पंचांगामध्ये जे अंश असतील राशींचे, आता उदाहरणार्थ एखादं लग्न सांगा मला. वृश्चिक लग्न. ठीक आहे. आता वृश्चिक लग्न जसं कधी उगवतं, आता धनु लग्न समाप्ती झालेली आहे आणि आता तिथे मकर लग्न उदित झालेलं आहे. तर संध्याकाळच्या वेळेला वृश्चिक लग्न उगवलं होतं आज. कळलं का? मग आता आज जर संध्याकाळी कन्या लग्न उगवलं होतं तर त्यावेळेला वृश्चिक कधी उगवलं, मेष कधी उगवलं तरी सुद्धा हरकत नाही. पण त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं लग्न किती अंशाचं असेल ते पंचांगामध्ये जाऊन तुम्हाला गणित करावं लागेल. जसं वृश्चिक लग्न तुम्ही म्हणताय तर किती अंशाचं आहे मॅडम? 16 अंश. 16 अंश आहे. मग 16:40 कलेला ज्येष्ठा लागतं आणि अनुराधा समाप्ती होतं. अच्छा. मग त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये ही रास मोठी आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 तास 120 मिनटं सहज लागतात. तर आता त्याचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे सांगतो तुम्हाला मी. एक जो नवमांश आहे तर तो 3:20 कलेचा आहे. एक नक्षत्र जे आहे ते 13:20 कलेचं आहे. जर तुम्ही अनुराधा सांगत असाल 16 डिग्रीचा तर 1664 मिनटं तुम्हाला राशीचा आरंभ झाल्यानंतर तिथे 65व्या मिनिटाला कुंडली काढायची. बरोबर. मग तुम्हाला ते लग्न उदित लग्न येईल त्याच्यामध्ये. बरोबर. 65 मिनिटं आधी. हां,
65 मिनिटं अधिक करायची आणि कुंडली मांडायची, म्हणजे काही बरोबर. प्रश्न येणारच नाही. आणि अच्छा. ती पर्टिक्युलर कुंडली मांडल्यानंतर तुम्हाला एंटायर ग्रहस्थितीचा अभ्यास तुमच्या समोर उभा राहील, म्हणजे हो. शोधावं लागणार नाही. तेवढं आहे. ओके. सर, सर्वोत्तभद्र चक्र के ऊपर से किसी का कार्य क्षेत्र हम सिलेक्ट कर सकते हैं क्या? कर क्योंकि सकते अभी हैं। आपने नवमांश का हमारा जो डेफिनेशन है वो पूरा चेंज कर दिया। नहीं नहीं, वो बात अलग है, अभी कार्य हाँ, क्षेत्र की मतलब बात वो कर रहा चेंज हूँ। कर दिया तो उसके ऊपर कई बार फोकस जाता था, तो उसका भी रिवाइज एक स्ट्रक्चर बनाना पड़ेगा कि समझो कोई आया, उसका उसको किस लाइन में का बिजनेस या हाँ हाँ हाँ, कैरियर के लिए स्टडी करना चाहिए। बताता हूँ ये मैं। बहुत कॉमन क्वेश्चन है सर। पहली बात तो एक तो हमारा लग्न सिद्ध होना चाहिए, नंबर 1। और उसका 10th हाउस में जो आया हुआ नवमांश जो है, जैसे आप अगर समझो XYZ कोई भी राशि बताइए और कितने डिग्री की है, तो मैं उसके ऊपर लग्न सिद्धांत बताऊंगा। इसी राशि पे जाते हैं ना सर, ये अपना सिंह सिंह लग्न की कुंडली है। हाँ, तो इसमें नवमांश आया वृश्चिक, बराबर बराबर है। तो यहाँ Yes. दशम स्थान में जो नवमांश आएगा वो मृगशीर्ष नक्षत्र का पहला चरण आएगा, ओके। समझे। तो हमारा कार्य मृगशीर्ष नक्षत्र से संबंधित होगा अगर हम वृश्चिक नवमांश एक्यूरेट करते हैं, तो कैलकुलेट करते हैं तो। मतलब दशम स्थान का हम नवमांश देख रहे हैं। हाँ, तो वृश्चिक में दशम स्थान में नवमांश आएगा तो मृगशीर्ष नक्षत्र वृषभ राशि में 2 चरण आते हैं। ये समझ में नहीं आया सर, दशम स्थान। हाँ, एक क्योंकि मिनट। दशम स्थान तो सिंह राशि आएगी इसकी। बताता हूँ। नहीं, वृश्चिक लग्न है तो सिंह लग्न है ना वहाँ पर, हाँ तो सिंह लग्न में वृषभ राशि आएगी दशम स्थान में। हाँ, लग्न कुंडली में वृषभ राशि आएगी। हाँ, तो वृषभ राशि में अगर आती है तो लग्न बिंदु जो भी हो, अगर समझो हम वृश्चिक नहीं पकड़ते हैं तो चलो चेंज करते हैं नवमांश का लग्न। बताइए आप कौन सा लग्न पकड़ो? नहीं, पहले वृश्चिक से ही समझते हैं तो कि ये कुंडली नहीं, बनी आप हुई है। और भी बताइए। नहीं, ओके। धनु लग्न पकड़ते हैं सर। ठीक है, धनु लग्न कितना अंश का है? अभी तो धनु लग्न मैं बताऊं आपको तो आप डांटो नहीं, इसके लिए तो अंदाजा सी में देखना बताइए ना, पड़ेगा। ऐसे नहीं, सी में देखना पड़ेगा ना सर, धनु लग्न आता ही नहीं है ना सर। एक मिनट, धनु लग्न में यहाँ मत बताइए, जो भी है धनु लग्न कितने अंश का है बताइए ना। धनु लग्न 10 अंश का है। 10 अंश का आता है तो वहां पर मूल नक्षत्र आएगा, बराबर, सही है। बराबर है। तो मूल नक्षत्र अगर वहां पर हम दशम स्थान में जाते हैं तो वहां उत्तरा नक्षत्र आएगा। ये कैसे गिना आपने? वो कैलकुलेशन है। अगर समझो आप 10 अंश का लग्न पकड़ते हैं तो वहां मिथुन नवमांश आएगा। बराबर, मूला नक्षत्र का मिथुन नवमांश आएगा। हाँ, तो मिथुन नवमांश आया तो दशम स्थान में नवमांश कौन सा आएगा? अब देखिए, ऐसा है ना। तो वहां पर मिथुन लग्न में आ गया तो वहां पर नवमांश आएगा धनु, बराबर। सॉरी मीन आएगा, मीन नवमांश आएगा। तो मीन नवमांश किसमें है? तो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र के अंदर है, चौथा चरण। मतलब दशम स्थान के 10 डिग्री पे कौन सा नवमांश आएगा? करेक्ट, करेक्ट, बराबर ना सर? दशम स्थान के 10 जो भी डिग्री है, हाँ, लग्न की जो भी डिग्री है, 10 है, जो 8 भी है, है। 5 है, जो भी है, यस यस, ओके, उस डिग्री पे जो नवमांश आएगा वो जो नक्षत्र में होगा उस नक्षत्र की रिलेटेड काम करने में उसकी सिद्धि हो सकती है। अभी आपने मीन नवमांश हमने निकाला उत्तरा फाल्गुनी नक्षत्र का चतुर्थ चरण, बराबर है। बराबर। उसके अंदर गुरु का नवमांश है, मतलब गुरु के सेक्टर में ही आपका कारोबार रहेगा। जो ओके। गुरु के सेक्टर्स है वही, जैसे कॉटन है, कपड़ा है, सोना है, अनाज है, बराबर। एजुकेशन है, टीचिंग है, ये सारी चीज़ें आती है। तो हमको वो देखना चाहिए कि गुरु के तत्व कौन से आधार पर यहाँ पर लागू होते हैं। ओके, समझे? समझ गया सर मैं। यस। बट फिर उसमें एक चीज आती है कि जॉब किया जाए या नौकरी की जाए, तो अरे नौकरी की जाए या नहीं, फिर 6th हाउस में आने का नहीं, एक बताऊँ मैं आपको, अच्छा, सब हाँ। सब सारी चीज़ें बताता हूँ। अगर हम उसमें 6th हाउस में आ गए, आपने 10 अंश का लग्न बोला है, बराबर है, राइट सर। तो वहाँ पर वृषभ राशि आती है,
तो वहां बराबर। कृतिका नक्षत्र का तृतीय चरण मीन नौमाशी आएगा, देखो आप समझ गए। हम्म, कृतिका नक्षत्र का मीन नौमाशी आएगा चतुर्थ चरण। कृतिका नक्षत्र बरोबर। का आरंभ धनु नौमाशी है, एक चरण जो है मेष राशि में जाता है, 3 चरण जो है वृषभ में आते हैं, तो षष्ठ स्थान में धनु लग्न को 10 अंश के ऊपर पूरा मीन नौमास आता है। बराबर। सिंपल कैलकुलेशन है। हाँ, तो उसका फिर वो जो है वो ही इज नॉट मेंट फॉर ट्रेडिंग, ही इज मेंट फॉर समथिंग विच इज रिलेटेड टू। नहीं, रिलेटेड वो जो गुरु धंधा नहीं करता है क्या, गुरु व्यापार करता है, गुरु शेयर बाजार करता है, लेकिन कौन से फील्ड में करता है, कौन सी स्क्रिप्ट में करता है। ओके। कमोडिटी करता है, गोल्ड में करता है, कंस्ट्रक्शन में करता है, फाइनेंस में राइट। करता है, बहुत सारी चीजें हैं, वो हमको मालूम होनी चाहिए। बराबर। अगर हमारे पास नॉलेज नहीं तो फिर हम ज्योतिषी काहे के। नहीं, तो इसी नॉलेज के लिए तो हम आपके पास आए हैं सर। नहीं, मेरे पास इतना नहीं है, मैं आपको एक नहीं, लॉजिक आपके बता रहा पास हूँ। सर, आपके पास है उतना, तो उसके क्षण भर मतलब रत्ती भर भी मेरे पास नहीं है, तो पहले नहीं, वो आपके पास बात है नहीं उतना है, तो ले ले। मैंने आपको बताया ना, बाद में आप आप कोई आगे का भी। भी गाइड करिए। इसीलिए वहां पर पर्टिकुलर हमको क्या कहा गया है कि फर्स्ट हाउस कितने डिग्री का है, उसको बहुत इंपॉर्टेंट है। बराबर। वो स्थान मान छोड़ दे अभी, मतलब ये कुंडली बनने के बाद स्थान देखना छोड़ देना पड़ेगा सर। नहीं, डिग्री वो आपकी इच्छा है। नहीं, ताई मतलब डिग्री तुम्हारा बहुत माइन्यूट हो गया ना सर, डिग्री जाएंगे तो यू आर गोइंग सवाल ही आता प्रिसाइज। है। अभी देखिए, आप हेलीकॉप्टर चला रहे हैं तो डिग्री के ऊपर ही चलता है, हवाई बिल्कुल जहाज चला बिल्कुल। रहे हैं तो डिग्री के ऊपर चलता है, शिप चलाते हैं तो डिग्री के ऊपर ही चलता है। लैटिट्यूड लॉन्गिट्यूड एव्हरीवेअर है। राइट। ताई, तुमचं काय मत आहे? 10 वाजले। सर 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 मी आता तेच विचार करून हा क्वेश्चन लिहित होते आणि 10 अंश मी सांगत होते तोपर्यंत शहा सरांनी हाच क्वेश्चन तुम्हाला विचारला आणि इंट्युशन. माझं उत्तर मिळालं. हो, हेच मी तेच म्हणत होते, लग्न 10 अंशावर आहे आणि मी सांगत होते तेच उत्तर मला मिळालं. तर मग अजून काही पाहिजे? नवमांशावरून आपल्याला उत्तरं मिळतात, हो तर मग फक्त नवमांश कुंडलीचाच वापर करावा काय? का नाही, शेवटी फॅब्रिकेट आपण केलेला आहे तो नवमास कुंडलीचाच केलेला आहे. बघा असं हो, आहे ताई, की त्याच्यामुळे नवमांश तुम्ही कुंडलीवर कमांड झालं तरी भरपूर झालं. तुम्ही ऐका 2 मिनिटं, तुम्ही रेशनवरून हा, तांदूळ बोला. आणता, त्याला धुता, त्याच्यानंतर कुकरमध्ये टाकण्याच्या अगोदर विचार करता की ह्याला मी बिर्याणी बनवू का भात बनवू, सांगा. तसं नवमास जो आहे तर त्याच्यावरती तुम्हाला फलित करायचं आहे, तर नवमास आवश्यकच आहे. हो, म्हणजे नाही, म्हणजे नुसत्या नवमांश जे आहे ना, नुसता नवमांश त्याच्यावरून पण हो, एकदम सूक्ष्मात जाता येस, येतंय आपल्याला. नक्की जाता येतं. तुम्हाला सूक्ष्मांश कुठेही सर्वतोभद्र तिथे आढळणार नाही. खरंय सर्वतोभद्र खरंय चक्राने सूक्ष्मांशाचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, खरंय खरंय असं आहे. बरोबर आणि आहे. आणि अतिशय चांगला विषय आहे. लोक डेफिनेटली तुम्हाला प्रसन्न होतील, लक्षात घ्या. आता सध्या आम्ही प्रसन्न आहोत तुमच्यावर, नाही नाही, सगळे आमच्या सगळेजण, सगळे आम्ही ग्रुप मधले सगळे तुमच्यावर प्रसन्न आहोत. मी एक सेवक आहे. मी तुला काय सांगितलं की प्रोड्युसरला फार किंमत आहे, कळलं? सांगितलं होतं की नाही तुम्हाला, होय होय, प्रोड्युसर असतो, असं आहे. खरंय, खूप खूप मस्त सर, खूप मस्त. खूप छान. वा, खरंच सर. म्हणजे आपण किती मागे आहोत हे जर सगळे नाही नाही, ज्योतिषांना बघायचं असं असेल अगदी तर बरोबर. देवाने असं सरांना कॉन्टॅक्ट करायचा. असा विचार करूच नका की तुम्ही मागे आहात. आता तुम्ही पुढे झेप घेतलेली आहे, कळलं? नाही सध्या तुमच्या मागे येण्याचा प्रयत्न करतोय, फक्त बस बघे प्रयत्न करतोय तुम्हाला हा कॅच करायचा, बघू जमतंय कितीच. तुम्ही मला ओव्हरलॅप केलं तरी माझी हरकत नाहीये. कारण का की शक्य नाही नाही नाहीये, तुम्ही नाही विदाउट बुक शिकवताय. ग्रेट यू आर. कारण का की शेवटी हे कसं आहे, ही विद्या भगवान शिवाची आहे, ही माझी नाही, नाहीच आहे. बरोबर तर मी त्याच्यावरती कसा हक्क दाखवणार की ह्याने हे करू नये, त्याने ते बरोबर करू नये. बरोबर. नाही, नथिंग डुईंग, काही संबंध नाही आहे. 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे.
ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आणखी आता काय शिकायचं आहे तर तुम्ही ठरवा. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये खवेदांश कुंडली शिकायची आहे हे निश्चित करा. मी शिकवीन ते चांगल्यापैकी. आता आणखी ह्याच काय? कुंडलीची खवेदांश ना हा हा कुठलंही नेक्स्ट. हे आणखी आता काय ही असेल आहेच तुमचं? मग नवीन नवीन काढूया नको, ठीक आहे, ठीक त्याच्यातूनच आहे. शिकवा ना. होय मॅडम, होय, चालेल. काय चिंता नाही. सर धन्यवाद. थँक्यू. सर जरा हा, वेद बोल. जरा पक्के होऊ द्या, मग नंतर खवेदांश काढा म्हणे. वेद जरा पक्के, वेद जरा पक्के हा होऊ द्या. वेद वेद जरा पक्के करा. वेद हा पक्के हा होऊ द्या. नक्की नक्की नक्की. वेद आधी पक्के होऊन देत. हा 100%, 100%. हा. वेद, थँक्यू. स्वर, तिथी, हो. वार. हो ठीक आहे ना, ठीक आहे, करूया ना. का नाही? समजा मी का नाही? टाकायला विसरले ना हे रेकॉर्डिंग, तर मला प्लीज रिमाइंड करा. जसं कोणीतरी आज केलं. एकाने रिमाइंड करा. जसं काल आज मी केलं. काल मी विसरले, ते कुंभोजकरांनी लिहिलं तेव्हा मी टाकली. ताई, पण काल जरा मी हवेत होती ना, माझ्या जन्मदिवसाच्या हवेत तरंगत होते. नाही नाही, काल नव्हतं ते, त्याच्या अगोदरच्या शनिवारी मॅडम. त्याच्या ताई, अगोदरच्या. सर्वांना अगदी बाय 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 बाय. शुभरात्री सगळ्यांना. एक मिनिट. गुड नाईट. प्रणाम गुरुजी. शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री. शुभरात्री. सगळ्यांनी एक सर्वतोभद्रची ना आपण एक कॅम्प ठेवूया. एक मिनिट ताई. सर्वतोभद्रचा सरांना डायरेक्ट समोर बोर्डवर शिकायला लावूया. ताई, ताई, एक हा, बोला मिनिट. ना बोला ना. काही फक्त क्लास झाल्यावर किंवा क्लासच्या सुरुवातीला हे कितवा क्लास आहे तेवढं तुम्ही सांगा. नाही, ते मला तेवढं सारखं मागे नाही. तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग पाठवले ते मोजा तुम्ही. सगळे पोहोचले, तेवढं मोजा, त्याच्यातून कळेल. मला हो. सगळी अशी कामं अधिक वाढवून देऊ नका. मला रात्रीचं जागरण करून हे रेकॉर्डिंग अपलोड करायचं काम आहे सध्या. नाही तर नाही, हे बरोबर आहे. तुम्ही करा. तुम्ही लिहा हा आता आजचा लेक्चर कितवा झाला, हे सगळे 10वा आधीचे झालाय. रेकॉर्डिंग मोजा. कितवा 10वा झालाय, 10वा आजचा. हा चालेल, 10वा चालेल. झालाय. लिहिलंय मी सगळं, पण तरी पण तुमच्या तोंडून गेलं मला तर मला मला जास्त मेंदूला त्रास नका हो देऊ. संसार आहे माझा पण. बाय बाय बाय. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.